नरेंद्र धारणे गुरुजी, त्यानंतर श्री अजय वृषलाल जोशी आणि मनीष गोसावी यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे। आणि या सत्राचे जे काही आयोजक आहेत ते आहेत श्री गोविंद शास्त्री आणि सूत्रसंचालन करणार आहेत दीपक जोशी। पहिले वक्ता आहेत आपले आजचे नरेंद्र गुरुजी धारणे। हे ज्योतिष विद्या वाचस्पती आहेत, उच्च विद्याविभूषित, बी प्रोडक्शन इंजिनियर, MBA इन फायनान्स। ज्योतिषशास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास आहे। कुंडलीशास्त्र, पारंपरिक, हस्तरेषा, अंकशास्त्र, रत्नशास्त्र, चेहऱ्यावरून भविष्य, त्याचबरोबर सहीवरून भविष्य यात त्यांचा विशेष अभ्यास आहे। संतती, विवाह, समस्या याचा विशेष अभ्यास त्यांचा आहे। डॉक्टर ऑफ वास्तुशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, PhD हा बहुमान आपणाला आंतरराष्ट्रीय ज्योतिष फाउंडेशनकडून प्राप्त झालेला आहे। आत्तापर्यंत आपण 21,000पेक्षा जास्त सर्व जातीय विवाह हिंदू वैदिक पद्धतीने त्यांनी लावून देण्याचे समाजकार्य केलेले आहे। जातकांना अखंडपणे ज्योतिष मार्गदर्शन करण्याचे त्यांचे कार्य सुरू आहे। वृत्तपत्रात ज्योतिष मार्गदर्शकपर लेखन करतात। आत्तापर्यंत 11 पुस्तकांचे त्यांनी लेखन व प्रकाशन केलेले आहे। सामाजिक संस्थांतर्फे गौरव व पुरस्कार प्राप्त असे आदर्श समाज रत्न हा पण त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे। मी नरेंद्र धारणे गुरुजींना विनंती करतो त्यांनी त्यांच्या विषयावरती भाष्य करावं। ज्योतिष विद्वान तसंच ज्योतिष विद्यार्थी आणि माझे गुरुवर्य चांदवडकर सर, तसेच होशिंग सर, गुरुवर्य अग्निहोत्री सर, या सर्वांना वंदन करतो। आणि उपस्थित ज्योतिषप्रेमींना एक प्रकारे आज हा चांगला योग चांदवडकर सरांमुळे सगळ्यांना प्राप्त झाला आहे। ज्योतिष परिषदेच्या माध्यमातून त्यांचं जे अनेक वर्षापासूनचं जे सातत्याने कार्य आहे त्यामुळे आपल्याला एक मोठ्या प्रकारचा व्यासपीठ लाभलेला आहे। त्यावेळेस सरांचं विशेष या निमित्ताने मी वंदन करतो। आता हा कार्यक्रम मुख्यतः आज विषय जो थीम दिला होता हा विवाह हा विषय आहे। त्यामुळे विवाह विषय जेव्हा येतो त्यावेळेस कुंडलीमध्ये शुक्र ग्रहाचं महत्त्व अत्यंत मान्य करावं लागतं ज्योतिषशास्त्रामध्ये। त्यामुळे आधी आपण शुक्र ग्रहाला वंदन करू आणि त्या माध्यमातून नंतर शुक्र ग्रहाचे असणारं वैदिक मंत्र तसंच शुक्र ग्रहाचं असणारं पौराणिक मंत्राचं एक या प्रकारे उद्बोधन करूया। हरि ओम अन्नात् परिसृतो रसं ब्रह्मणा व्यपिबक्षत्रं पयः सोमं प्रजापतिः ऋतेन सत्यमिन्द्रियं विपानगं शुक्रमन्दस इन्द्रस्येन्द्रियमिदं पयोमृतं मधु ओम हिमकुंदवर्णालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं। हे शुक्रग्रहाचं मोठं महत्त्व या विशिष्ट विवाहविषयक जीवनामध्ये आहे। आता मला विषय दिलेला हा विवाह टिकवण्यासाठी उपाय, तोडगे, उपासना। आधीच्या संपूर्ण विद्वान लोकांनी सगळं याच्याविषयी विवेचन केलंच आहे। तरी विवाह टिकवण्याचे उपाय हा एक फार मोठा विषय आहे। कारण उपाय ज्योतिषशास्त्राचा मुख्य उद्देश अनेक जण म्हणतात आम्ही कुंडली बघूनच लग्न केलं आहे, मग अशी परिस्थिती जीवनात का निर्माण झाली, वादविवाद का होतात, आमचं दोघांचं व्यवस्थित पटत का म्हणणे, आमचे एवढे गुण जुळत होते। आता या क्षेत्रात माझे 25 वर्षापासून कार्य असल्यामुळे अनेक समस्या आणि शंका घेऊन लोक येतात। आता आपण अनेक जण कुंडल्या बघून आणि अधिक जीवन चांगलं जावं म्हणूनच लग्न करतो आणि सगळं बघितलं पण असतं, तरी असं का? तर याचं कारण असं आहे की जीवनामध्ये आयुष्य जे आहे याचं एक सर्वसाधारण गणित असं आहे की दैवयोग अधिक व्यावहारिकता इज इक्वल टू आयुष्य। म्हणजे दैवयोग जितके महत्त्वाचे असतात, कुंडलीशास्त्रातले योग जितकेच महत्त्वाचे असतात तितके जीवनात व्यावहारिकतेलासुद्धा अत्यंत महत्त्व आहे। दैवयोग चांगले आहे, तुम्ही अगदी 25-26 गुणांनी कुंडली जमली, 29 गुण जमत आहेत, पण तुमचा व्यवहार एकमेकांप्रती बरोबर नसेल तर त्याचे परिणाम जीवनावर होतात आणि त्यामुळे आयुष्यामध्ये दुःख प्राप्त होतं। त्यामुळे हे एक सूत्र आयुष्यात प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे। ज्याला विवाह टिकवण्यासाठी उपासना, तोडगे, दैवी उपाय जरी असले तरी व्यावहारिकता फार महत्त्वाची असते। त्यामुळे हे सूत्र कायम जे विवाह जीवन जगतात त्यांनी अत्यंत आवश्यकरित्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे। व्यावहारिकता अधिक दैव इज इक्वल टू आयुष्य। आता विवाह टिकवण्याचे उपाय जे आहेत हा विषय फार मोठा आहे, कारण याच्यात अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत। आता नवग्रह अनुकूल असणं हे पण फार महत्त्वाचं असतं। कुंडलीशास्त्रात आपल्या कुंडलीतला सप्तमेश, सप्तम स्थानाचा अधिपती, सप्तमात असलेले ग्रह
याचा फार मोठा इम्पॅक्ट जीवनावर होतो. सप्तमेश पापग्रह संबंधित असेल, जसं शनी, मंगळ, राहू, केतू किंवा सप्तमेश या पापग्रहांच्या संबंधित असेल तर जीवनावर त्याच्या अशुभ काही ना काही स्वरूपातले परिणाम होतात. पण हे अशुभत्व कमीत कमी स्तरावर राहावं हा उद्देश आपण डोक्यात ठेवला पाहिजे. कारण शेवटी जीवन जगताना मी बोललो व्यावहारिकता ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे नवग्रहांचा अनुकूलता असल्यावर आपण या विषयावर 9 प्रकारचे उपाय आवश्यक असतात असं मला वाटतं. ते मी तुम्हाला त्याचं एक वर्णन करतो. त्याच्यात सगळ्यात पहिले ज्योतिषशास्त्रीय सिद्धांतानुसार असलेले काही उपाय जे आपण करतो त्याच्यात महत्त्व आहे. अनेक जण त्या प्रकारे करतात पण तरी उपाय केल्यासुद्धा आपल्याला त्याचे परिणाम मिळत नाही. आणि परत आपण सांगतो का हे गुरुजींनी हे सांगितलं होतं, त्या गुरुजींकडे गेलो होतो आणि हे सगळं केलं तरी काही झालं नाही. मग ते गुरुजींना काय तर म्हणजे वादविवाद किंवा आपल्याबद्दल मनात अस्वस्थता निर्माण होते. तर ज्योतिषशास्त्रीय उपायांबरोबरच दुसरे उपाय आहेत मानसिक उपाय. काही विशिष्ट प्रकारचे मानसिक उपाय असतात. आपण याचं सगळं विवेचन मी एक थोड्या शब्दांमध्ये करणारच आहोत. पण पहिले मी क्रोनॉलॉजिकल ऑर्डर सांगतो का कोणते 9 प्रकारचे उपाय जीवनात विवाह टिकवण्यासाठी आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रीय उपाय आहेत, मानसिक उपाय आहेत, आध्यात्मिक उपाय आहेत, धार्मिक उपाय आहेत, नंतर घरगुती उपाय आहेत, मनोवैज्ञानिक उपाय आहेत, नंतर स्त्रियांसाठी काही खास उपाय आहेत, पुरुषांसाठी काही खास उपाय आहेत आणि नंतर संत आणि ग्रंथ यांचं मार्गदर्शन. असे 9 प्रकारे आपण या उपाय जर केले असताना आपल्या जीवनात वैवाहिक जीवन जे आहे ते व्यवस्थितरित्या सुख आणि समाधानाने किंवा जरी एकमेकांप्रती वादविवाद असतील किंवा काही मतभेद असतील तरी आपण ते पार करू शकतो आणि जीवन जगू शकतो. तर सगळ्यात पहिले आपण ज्योतिषशास्त्रीय विषयांकडे वळू आणि नंतर एक एक गोष्टीकडे जाऊ. ज्योतिषशास्त्रामध्ये उपाय जे आहेत, आता कल्पना आहे अनेकांनी याच्या आधी पण व्याख्यानात सांगितले कोणते अशुभ योग असल्यावर घटस्फोट होतात. मॅडमनी पण मग आता छानपैकी त्याच्यावर व्याख्यान दिलं. तर जे काही ज्योतिषशास्त्रीय गोष्टी आहेत जसं म्हटलं आपण का पापग्रहांपीडित जे सप्तमस्थान जे कुंडलीतलं महत्त्वाचं आहे किंवा पंचमस्थान जे रोमान स्थान मानण्यात येतं तर त्या दोघांसंबंधितले जे अशुभत्व ग्रहांचं असेल, पापग्रह अधिपत्य असेल किंवा पापग्रह पीडित हे अधिपती असतील तर त्याप्रमाणे जीवनात काही ना काही इनॅक्युरसीज निर्माण होतात. त्याविषयी मी डिटेल बोलत नाही कारण उपाय तुम्हाला कल्पना आहे. सप्तमेश अस्तंगत असणं, सप्तमेश वक्री असणं, पंचमेश अस्तंगत असणं, पंचमेश वक्री असणं, पंचमस्थान आणि सप्तमस्थान हे शनी, मंगळ, राहू, केतू यांनी बाधित असणं, प्लुटो, हर्षल यांनी बाधित असणं कारण हे पण फार मोठे इम्पॅक्ट करतात. हल्ली हर्षल या ग्रहाचे फार मोठे परिणाम जीवनावर सध्या दिसत आहेत. प्लुटोचे सुद्धा दिसत आहेत. अनेक लोकांच्या कुंडलीत सप्तमात प्लुटो असल्यावर विवाह लवकर होत नाही. अनेक कुंडली मी अशा पाहतो. सगळं उत्तम आहे, शुक्र चांगला आहे, कुंडलीमध्ये शुक्र हा शुभस्थितीत आहे तरी लग्न होत नाही. त्यावेळेस हर्षल, प्लुटो आणि नेपच्यून या ग्रहांचा विचार करावा लागतो. नेपच्यून तसा हा अशुभ ग्रह नाही विवाहाच्या बाबतीत, पण हर्षल आणि प्लुटो हे विलंब अडचणी निर्माण करणारे ग्रह आहे. सप्तमातला हर्षल, लग्नातला हर्षल हा विवाह जीवनात अत्यंत अस्वस्थता निर्माण करतो, मानसिकता बिघडवतो, बऱ्याचदा डिव्होर्सपर्यंत प्रकरणं जातात. हे पण ग्रहांचा विचार जेव्हा आपण कुंडली करतो तेव्हा त्याचा लक्षात घेण्यासारखं आवश्यक आहे. तर असो त्याच्याविषयी मी डिटेलमध्ये जाणार नाही. पण अस्तंगत सप्तमेश असणं, अस्तंगत पंचमेश असणं, सप्तमेश पंचमेश वक्री असणं आणि पापग्रह पीडित सप्तमेश आणि पंचमेश असणं हे वैवाहिक जीवनामध्ये काही ना काही स्वरूपातले दुरावे निर्माण करतात. पण आपण विवाह टिकवण्यासाठीचा उपाय मला विषय दिल्यामुळे आणि उपासना तोडगा हा विषय असल्यामुळे त्या संबंधित आपण बोलू. तर आता ज्योतिषशास्त्रीय उपाय काय आहे? ज्योतिषशास्त्रातले संपूर्ण उपाय हे 3 माध्यमातून आहे. तंत्र, मंत्र आणि यंत्र हे 3 माध्यमातले उपायांशिवाय चौथा उपाय नाही. जेवढे तोडगे, जेवढे उपासना, जेवढे त्या विषयी असणारे तोटके हे संपूर्ण या विषयात येतात. आता याच्यात तंत्रशास्त्रात काय प्रयोग आहे? सप्तमेश दूषित असेल, सप्तमेश अस्तंगत असेल, सप्तमेश पापग्रह पीडित असेल किंवा सप्तम स्थानात दूषित ग्रह असतील, माध्यमातले उपाय असतात ते अस्तंगत ग्रह असले, वक्री असले तर त्या दृष्टीने काही करणं आवश्यक आहे. त्याच्यात तंत्रशास्त्र हा फार मोठा विषय आहे. तंत्र म्हणजे विशिष्ट प्रकारचे तोडगे जे असतात, आपण काही काही सांगतो. त्याच्यात रत्नशास्त्र हा एक मोठा प्रभावी उपाय त्याच्यासाठी आहे. रत्न वेगवेगळ्या प्रकारचे स्त्रिया आणि पुरुषांनी वापरणं म्हणजे पती पत्नींनी वापरणं हा पण एक चांगला प्रभावी तोडगा त्याच्यात असू शकतो. कारण तंत्रशास्त्रात हल्ली काय झालेलं आहे का कोणतेही उपाय जर आपण सुचवले आपल्या येणाऱ्या जातकाला किंवा आपल्याला प्रश्न विचारण्याकरताला तर त्याला बऱ्याच गोष्टी शक्य नसतात. ज्या रोजच्या रुटीनच्या कामांमुळे असो, रोजच्या जीवनातल्या गतिमानतेमुळे असो, अनेक जण नोकरी करतात, व्यवसाय करतात, मग ते म्हणतात सर हे तुम्ही आम्हाला सांगतात हे आम्हाला करायला जमेल एवढा वेळ कुठे. तर रत्नशास्त्र हा त्यावर तोडगा आहे. कारण रत्नांमध्ये एक मोठी दिव्य शक्ती असते. कारण रत्न हे नॅचरल स्टोन जे असतात जे भूगर्भातून येतात आणि त्याच्यावर वेगवेगळे केमिकल्स प्रक्रिया करून ते आपल्यापर्यंत येतात. त्यामुळे रत्नांमध्ये एक दिव्य शक्ती असते. त्यामुळे रत्न पण कोणते, आता आपल्याला बहुतेक लोकांना माहिती आहे का रत्न फक्त 9च प्रकारचे असतात, पण असं नाही. रत्नांचे 84 विविध प्रकार हे इंटरनॅशनल स्तरावर आहे. त्याचे संपूर्ण
संशोधन हे अमेरिकेत चालू असतं. आता मी अमेरिकन सोसायटीशी कनेक्टेड असल्यामुळे आणि बऱ्याचदा माझे अनेक कॉन्टॅक्ट हे जे नवीन रिसर्च होत असतात रत्नशास्त्रावरचे त्या संबंधित कायम माझा संपर्क असतो. तर आत्तापर्यंत सध्याच्या स्थितीमध्ये 84 प्रकारचे स्पेशल पर्पज स्टोन विशिष्ट हेतुसाध्य रत्न हे सध्या अस्तित्वात आहे. तर ते कसे काय? आता आपण म्हणतो बाबा सप्तमेश जो आहे हा सप्तमेश समजा मंगळ संबंधित असेल तर मंगळाचा वापरा, समजा चंद्र संबंधित असेल तर तुम्ही मोती वापरा. पण हे जनरल स्टोन झाले. किंवा गुरु संबंधित असेल तर पुष्कराज वापरा, बुध संबंधित असेल तर पाचू वापरा, पण ह्या गोष्टी जनरल झाल्या. तुम्हाला कल्पना असेल की व्यावहारिक उदाहरण देतो. पूर्वीच्या काळी साधारण 2000 सालाच्या आधी फक्त फियाट नावाची एक 4 व्हीलर कार असायची. बाकी कोणत्याच कंपन्या अस्तित्वात भारतामध्ये नव्हत्या. फक्त फियाट आणि ॲम्बेसिडर कार या 2च असायच्या. पण 2000 सालानंतर याच्यात इतकी क्रांती झाली का आज आपण बघतो गेल्या 25 वर्षात वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल सध्या अस्तित्वात आहे. म्हणजे रिसर्च आणि संशोधन या माध्यमातून या गोष्टी साध्य झाल्या कार क्षेत्रामध्ये किंवा एक प्रकारच्या वाहन उद्योगामध्ये. तसं ज्योतिषशास्त्रात पण कायम संशोधन रिसर्च हा पाश्चिमात्य राष्ट्र कायम करत असतात आणि त्या माध्यमातून काहीतरी विशिष्ट प्रकारचे एक्झाम्पल घेऊन त्याच्यावर ते प्रयोग करतात आणि त्याप्रमाणे ते सगळीकडे प्रसारित करतात. संशोधन हे मोठं कार्य अमेरिकेत चालत असतं. तर 84 प्रकारच्या रत्नांचं त्यांनी संशोधन केलेले. आपण विषय आपला चालला आहे तंत्र मंत्र आणि यंत्र तोडगे हे आपल्या वैवाहिक जीवनाला स्थिर करतात किंवा त्याच्यातला अस्वस्थता कमी करतात. तर त्याच्यात तंत्रशास्त्र जे आहे त्याच्यात रत्नशास्त्र आहे, ज्यात 84 प्रकारचे रत्न आहेत. ते कसे? तर आता 2 ग्रह एकत्र असतील. समजा सप्तमेश हा 4 ग्रहांनी युक्त असेल, 2 ग्रहांनी युक्त असेल, सप्तमेश किंवा सप्तम स्थानातले ग्रह हे विविध ग्रहांनी एकत्र असेल तर त्या कॉम्बिनेशनमध्ये विविध रत्न हे सध्या अस्तित्वात आहे. तर ते स्पेशल पर्पज स्टोन जर तुम्ही वापरले, पुरुषाच्या कुंडलीत असेल तर त्याच्या कुंडलीप्रमाणे वापरावे, स्त्रीच्या कुंडलीत असेल तर स्त्रीच्या कुंडलीप्रमाणे वापरावे. त्याचा योग्य अभ्यास करून ते वापरले असताना दोघांमधले वाद किंवा विवाद किंवा डिव्होर्सपर्यंत एखादं प्रकरण गेलं असेल तर ते कुठे ना कुठे थांबतं आणि ते परत सुरळीत आयुष्य चालू करण्याच्या गोष्टी घडू शकतात. तर रत्नांमध्ये तंत्रशास्त्र जे आहे हे विविध स्पेशल पर्पज स्टोन वापरून आपण त्याच्यातला दुरावा दोघांमधला पती पत्नींमधला कमी करू शकतो. दुसरं आहे नंतर मंत्रशास्त्र. मंत्रशास्त्र म्हणजे विविध पूजा आहेत. आता बऱ्याचदा असं असतं का जेव्हा कुंडली आपण जमवतो तेव्हा भकुट दोष असतो, तर भकुट दोष शांती आहे. किंवा सप्तम स्थानात राहू आणि मंगळ असेल, अंगारक योग शांती आहे. किंवा शनिचंद्र असेल नवऱ्याच्या मुलीच्या किंवा मुलाच्या कुंडली तर विषयोग शांती आहे. राहू आणि चंद्र एकत्र असतील सप्तमात किंवा सप्तमेश त्या संबंधित असेल तर त्या प्रकारात परत विषयोग शांती आहे. चंडालोक शांती, गुरु राहू युती असेल तर चंडालोक शांती आहे. तर अशा विविध प्रकारच्या शांतीपूजा किंवा अनेक प्रकारे पतुपत्नी ज्या असतात यांचे जन्म नक्षत्र शांती झालेले नसतात लग्नाच्या वेळेस किंवा अमावस्या जन्म असतो. म्हणजे शांती प्रकार याच्यात शांतिकर्म नावाचा एक विविध वेगळा ग्रंथ संपूर्ण आहे का कोणत्या अवस्थेत शांतिकर्म आवश्यक आहे. याज्ञिकी कर्म असतं ते त्याप्रमाणे ते केलं पाहिजे. कमीत कमी सगळ्या पूजा ह्या 3-3.5 तासाच्या असतात आणि त्या पूजा झाल्यानंतर त्याची रक्षा बऱ्याच गुरुजी हे सांगत नाही, पूजा करून टाकतात, ते झाली पूजा शांती. परंतु त्या पूजेचं जे मुख्य एक प्रकारचं रिझल्ट आहे किंवा जो एक निचोड आहे ते म्हणजे असणारं विभूती. ही विभूती एका डब्यात भरून घेतली पाहिजे आणि रोज ज्यांची शांती झाली त्यांनी ती स्नान झाल्यावर थोडी लावली पाहिजे. त्यामुळे त्या संबंधितल्या असणारे शांतीपूजेचं अशुभत्व कमी होतं. हे कोणीच सांगत नाही. लोक म्हणतात काल सर्व शांती करून आलो आम्ही त्र्यंबकेश्वरला, मग काय होती रक्षाभिक्षा काय की नाही, त्यांनी काही सांगितलं नाही, कपडे बदलले. तर त्यांना नसेल माहिती तरी त्यांना आपण फारसं न बोलता त्यांच्याकडून ते रक्षा मागून घ्यावी आणि ती रक्षा एका डब्यात भरून ठेवावी. कोणती शांतीपूजा असो, तिचं जे हवन आपण करतो त्या हवनाची रक्षा डब्यात भरून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती रोज लावली पाहिजे. आपल्या असणाऱ्या तुमच्याकडे येणाऱ्या प्रश्नकर्त्या जातकांनाही तुम्ही हे सांगा की नुसती शांती करू नका. त्याचं असणारं बघ अनेक गुरुजी हे सांगत नाही कारण कल्पना नाही आणि प्रत्येकाला आपण ते सांगू शकत नाही, पण आपण ते आपल्या श्रद्धेने ती रक्षा घेऊन ती रोज लावली पाहिजे म्हणजे त्या संबंधितलं अशुभत्व कमी होतं. तर तंत्रशास्त्र एक अनेक रत्नांचे त्याच्यात प्रभाव आहे. मंत्रशास्त्रामध्ये विविध धार्मिक पूजा आहेत ज्या केल्या असताना दुरावा पती पत्नींमधला कमी होतो आणि गोष्टी या शुभत्वाकडे जातात. मी सांगितले हे अनेक प्रकारच्या पूजा याज्ञिक रत्नात दिल्या आहे, पण ज्या महत्त्वाच्या एक पॉईंट सांगितला त्याच्यात सप्तमेश आणि पंचमेश दोघांचा विचार केला पाहिजे. कारण रोमांस स्थान ज्याला आपण प्रेमस्थान म्हणतो आणि सप्तम स्थान हे वैवाहिक जीवन सौख्याचं स्थान आहे. दोघे स्थानांमधले अशुभत्व असणाऱ्या ग्रहांच्या ज्या शांतीपूजा केल्या ज्याच्यात मी जे नावं उल्लेखले ते तुम्ही जे केले तर त्या दृष्टीने असणारं अशुभत्व कमी होतं. रक्षा मात्र रोज दोघांनी लावली पाहिजे. तंत्र मंत्र आणि यंत्रशास्त्र विविध प्रकारची यंत्रे बनवता येतात. पती पत्नींमधली जी बर्थडेट आहे ज्यांची अंकशास्त्रानुसार जी जन्मतारीख असते प्रत्येकाची त्या अंकशास्त्रानुसार विविध प्रकारची यंत्र बनतात
आता माझ्याकडे या गोष्टी कायम मार्गदर्शन अनेकांना करत असतो. गेल्या 25 वर्षापासून या क्षेत्रात आहे. या तिन्ही स्तरावरचे उपाय मी अनेकांना सांगत असतो आणि मला लोकांना लिहून पाठवतात. माझा तो मला कल्पना असेल यूट्यूब चॅनल आहे, माझं फेसबुक ग्रुप आहे, फेसबुकचे पेज आहे, नंतर व्हॉट्सअपचे 20 ग्रुप आहेत माझे, ज्याच्यात अनेक लोक आहेत आणि त्यांना मी रोज काहीतरी मोटिवेशनल किंवा माहितीपूर्ण मेसेज टाकत असतो. तुम्ही पण जॉईन होऊ शकतात, मला जॉईन होऊन, जेणेकरून हे जे काही माहितीपूर्ण गोष्टी असतात ते आपल्याला कळतात. तर सांगायचा उद्देश असा की यंत्रसिद्धी हा एक मोठा विषय आहे. ते यंत्र जवळ ठेवल्यामुळे जे काही वैवाहिक जीवनातल्या तक्रारी असतील, घटस्फोटाचे प्रसंग असतील, दोघांचे वैचारिक मतभेद असतील, तर हे दूर होण्यास मदत होते. कारण अंकांमधलं एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहे. न्यूमरॉलॉजी अंकशास्त्र हे सध्याच्या काळात प्रचंड प्रभावी शास्त्र मानण्यात येतं. दोघांच्या बर्थडेटवरून प्रत्येकाचे यंत्रसिद्धी वेगवेगळे असतात. अनेक प्रकारचे यंत्र आपण त्या विशिष्ट वैवाहिक जीवन सौख्यासाठी बनवू शकतो. तर विशिष्ट प्रकारचे यंत्र करून त्याच्यावर काही मंत्रसिद्धी असतात आणि त्या केल्या असताना सुद्धा वैवाहिक जीवन आपल्याला शुभत्वाने मिळण्याची मदत होते. तर हे ज्योतिषशास्त्रीय उपाय झाले. तंत्र मंत्र यंत्र स्वरूपादी वेगवेगळे उपाय हे ज्योतिषशास्त्रात सांगितले. नंतर मानसिक उपाय काय केले पाहिजेत हा एक मोठा विषय आहे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं का झालं आपण लग्न केलं झालं. विवाह म्हणजे केवळ 2 व्यक्तींचा नव्हे तर 2 कुटुंबांचं पवित्र बंधन असतं. म्हणजे त्याच्यात समजूतदारपणा लागतो, संयम लागतो, प्रेम लागतं, विश्वास लागतो आणि समर्पणाची उत्तम भावना पण लागते. या सगळ्या गोष्टी केल्या तरच विवाह यशस्वी होतो. म्हणून आजच्या काळात अनेक विवाह का बरं तुटत आहेत. एक व्यावहारिक दृष्टीने बघायला गेले तर ताणतणाव, गैरसमज, अहंकार, बाह्य आकर्षण, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी विवाह तुटण्यासाठी व्यावहारिक दृष्टीने कारणीभूत ठरतात. आपण दैवी उपाय बघितले, ज्योतिषशास्त्रीय उपाय माहिती आहे, पण व्यावहारिक उपाय पण तितकेच महत्त्वाचे. तर मानसिक उपाय काय आहे तर त्याच्यात पहिला पॉईंट आहे संवाद साधा. पती पत्नींनी एकमेकांशी संवाद साधणं आवश्यक आहे. वैवाहिकता फार इम्पॉर्टंट आहे. विवाह टिकवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे खुलेपणाने संवाद साधा. एकमेकांच्या भावना, गरजा आणि अपेक्षा समजून घेण्यासाठी दररोज थोडा वेळ एकमेकांना पती पत्नींनी दिला पाहिजे. जर बायको जातात, आता IT मधले अनेक लोक आहेत जे माझे क्लायंट असतात, 12-12 तास बिचारे काम करतात आणि रात्री येऊन जेवण करतात, झोपतात. म्हणजे वेळ द्यायला टाईमच नाही. हा एक मोठा प्रॉब्लेम होतो आणि अनेक डिवोर्स जो होतात ते सुशिक्षित लोकांचे जास्त होतात. जे क्वालिफाईड आहेत, जे सुसंस्कारित आहे, जे चांगले पगाराच्या नोकऱ्या आहेत, त्यांचेच घटस्फोटाचे प्रमाण सध्याच्या काळात खूप आहे. एक वेळ अशिक्षित माणसाचे व्यवहार हे अत्यंत चांगले चालतात असे समाजात आपण बघतो. तर सांगायचं म्हणजे एकमेकांना वेळ देणे, संवाद साधणे हा एक फार मोठा महत्त्वाचा आहे. दुसरं म्हणजे विश्वास ठेवा. विश्वास ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे आपलं नातं टिकण्यासाठी. एकमेकांनी विश्वासाच्या आधारावरच नातं टिकतं. जोडीदारावर शंका घेणं, त्याच्याशी खोटं बोलत राहणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि त्यामुळेच विवाह हे सगळे प्रॉब्लेम जे बघतो, जे प्रसंग अनेक लोक माझ्याकडे येतात, खोटं बोलण्यामुळे विवाह तुटतात. जे सत्य ते सांगितलं पाहिजे. थोडं वाईट जरी वाटलं पतीला किंवा पत्नीला, पण नंतर ते खोटं नाही बोलला, हे जे भावना ही फार महत्त्वाची असते. त्यामुळे संवाद साधणे, विश्वास एकमेकांना ठेवणे. तिसरं म्हणजे अहंकार बाजूला ठेवा. बऱ्याचदा इगोइस्टिक असतात. एक तर बायको चांगल्या कौटुंबिक बॅकग्राऊंड चांगला असेल, श्रीमंत घरातून असेल, तिला इगो असतो. काही वेळेस नवऱ्याला इगो असतो, पुरुषत्वाचा असो, संपत्तीचा असो, मीच बरोबर ही जी भूमिका असते, ही दृष्टिकोन विवाहात नसावा. त्यामुळे मतभेद होतात आणि अहंकार आला, इगोइस्टिक आला तर ते विवाह हळूहळू तुटायला मार्ग होते. त्यामुळे पती पत्नी रिलेशन झाल्यावर पहिले अहंकार दोघांनी अजिबात ठेवू नये. तिचं पण ऐकून घ्यावं ना आपलं ऐकवावं, दोन्ही गोष्टी चालाव्या आणि दोघांनी ते सोडून पण द्यावं. ही एक भूमिका व्यावहारिक दृष्टीने फार महत्त्वाची असते. तिसरं आहे क्षमाशीलता. दोघांनी एकमेकांना क्षमा करणं, कारण माफ करणं हे दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यांचं गमक आहे. आपण जर एखाद्या गोष्टीला माफ केलं तर ते नातं दीर्घकाळ टिकतं. एखादा पॉईंट धरून ठेवायचा काय, मग तुम्हाला सांगितलंच नाही, तिथेच का बरं गेली, हेच का बरं करते, अशा या व्यावहारिक घटनांमुळे सुद्धा विवाह अडचणीत येतात. त्यामुळे एकमेकांना विश्वास ठेवल्याबरोबर क्षमाशीलता पण पाहिजे. त्याच्या पुढचा प्रकार आहे आध्यात्मिक उपाय आणि उपासना. हा एक विषय तोडग्यांचा आहे व्यावहारिक दृष्टीने बघायचं. त्याच्यात सगळ्यात प्रथम येते कुलदैवतीची उपासना. ज्या कुटुंबात त्या मुलीचा विवाह होतो त्या कुटुंबाचे कुलदैवत कोणतं आहे हे इथे असणं आवश्यक आहे. त्या मुलाने सुद्धा आपल्या कुलदेवाची इथे उपासना आवश्यक आहे. म्हणजे काय करायचं, उपासना करायची म्हणजे काय करायचं, तर रोज नित्य उपासना म्हणजे रोज काहीतरी कुलस्वामिनीचं पूजन करावं. आपल्याला पूजा शक्य नसेल तर 2 हात 3 मत दर्शन करावं रोज. कुलस्वामिनीच्या प्रित्यर्थ तिचं रोज नामस्मरण करून काहीतरी आशीर्वाद घ्यावा. त्यामुळे वैवाहिक जीवन चांगलं राहतं. कुलस्वामिनीची स्त्री असेल, तिला सकाळी जरी 7ला कामाला जायचं असेल तर 6 लोटं आंघोळ करून ते आपल्या कुलस्वामीला हळद कुंकू अक्षदा एखादी उदबत्ती दिवा रोज लावावा. या गोष्टी स्त्रिया किंवा पुरुष दोघेही करू शकतात. तर नित्य कुलस्वामिनी दर्शन आपल्या असणाऱ्या घरात आणि वर्षातून एकदा कुलस्वामीला दोघांनी जावं. दोघांनी म्हणण्यापेक्षा सगळ्या कुटुंबाने जावं, कारण कुलस्वामिनीची मोठी कृपा, तिचं नावच कुलस्वामिनी, जी कुळाला तारते. त्यामुळे कुलस्वामिनीचं दर्शन हे वैवाहिक जीवनात सुसंवाद वाढवतो. त्याच्या दुसरं आहे शिवपार्वती पूजन.
हा एक मोठा तोडगा आध्यात्मिक स्वरूपातला तोडगा मानण्यात येतो. शिवपार्वती पूजन हे कारण शंकर आणि पार्वती आदर्श दाम्पत्य मानण्यात येतं संपूर्ण आपल्या असणाऱ्या वेद परंपरेमध्ये. तर प्रत्येक सोमवारी भगवान शंकराने पार्वतीला अभिषेक करावा आणि मुख्य साधा मंत्र आहे ओम शिव पार्वत्यै नमः, एवढं दोघांनी म्हणावं. जेव्हा खूप वाद होत असेल असं वाटतं दोघांनी शिवदर्शन घ्यावं, ओम शिव पार्वत्यै नमः म्हणावं, भगवान शंकराला अभिषेक करावा, दर्शन घ्यावं. तर शिव आणि पार्वती पूजन हे दोघांनी घेतलं तर वैवाहिक जीवनातले त्रास आणि अस्वस्थता कमी होते. त्यानंतर तिसरा एक उपाय आहे तो म्हणजे सत्यनारायण पूजन. कारण भगवान विष्णू आणि लक्ष्मी हे पण अत्यंत आदर्श दाम्पत्य जीवनासाठी पूजन करणं मानण्यात येतं. पण सत्यनारायण कलियुगातली श्रेष्ठ देवता आहे. त्यामुळे कलियुगात आपल्या घरात ॲटलिस्ट महिन्यातून एकदा नाही जमलं तरी 3 महिन्यातून एकदा, 3 महिन्यातून नाही जमलं तर वर्षातून एकदा, ॲक्च्युली त्रैमासिक पूजन सांगितले म्हणजे 3 वर्षांनी एकदा तरी घरात सत्यनारायण एखाद्या पौर्णिमेच्या दिवशी करावा किंवा चांगल्या दिवशी योग्य दिवस पाहून करावा. आपले कमीत कमी नाही जमलं प्रत्येक 3 महिन्यांनी तर आपला वाढदिवस ज्या दिवशी असेल पतीचा किंवा पत्नीचा त्या दिवशी सत्यनारायण पूजा करावी. त्याच्याने वैवाहिक जीवनात सुसंवाद वाढतो आणि वैवाहिक सौख्य वाढतं, घरात सौहार्दता वाढते आणि चांगल्या प्रकारे एक कौटुंबिक जीवन निर्माण होतं. त्यानंतर सांगितले तुलसी पूजन. आध्यात्मिक उपायांमध्ये तुलसी पूजनाला पण फार महत्त्वाचं आहे. तुळशीचं पूजन आणि तुळशीला परिक्रमा म्हणून पूर्वीच्या काळी बघा, आता हल्लीच्या काळात फ्लॅट संस्कृती आहे, बऱ्याच वेळा आपल्याला जागा नसते ठेवायला, पण पूर्वीचे वाडे बघायला बरोबर मध्यभागी तुळशी असायची आणि तिला ती स्त्री रोज पाणी घालायची, तिला नमस्कार करायची. त्यामुळे त्या काळात कौटुंबिक जीवन लोकांचे कधी दुःखी नव्हते, सुखी होते. कारण तुलसी भगवान विष्णूची प्रिय आहे, भगवान विष्णूला तुलसी प्रिय आहे. त्यामुळे तुळशीचे पूजन आणि परिक्रमा केली तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. पण तरीसुद्धा आपल्या घरात जिथे शक्य होईल तिथे तुळशीचं एक वृंदावन रोप छोटं एक कुंडीत ठेवावं आणि तिथे तुलसीची कमीत कमी एक पूजा करावी, हळद कुंकू लावावं, एखादी उदबत्ती तिथे खोचावी, नमस्कार करावा. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि वैवाहिक संबंध दृढ होण्यास मदत होते. तर हे आध्यात्मिक उपाय आहेत. त्याच्यानंतर काही धार्मिक तोडगे याच्यात सांगितलेले की हे केले असताना ज्यामुळे वैवाहिक जीवनातलं असंतुष्टता कमी होते. काय धार्मिक तोडगे? तर गुरुवारी पिवळा पदार्थ दान करावा. कारण याच्यात गुरु शुक्र हे 2 ग्रहांचं महत्त्व वैवाहिक जीवनात फार असतं. त्यामुळे गुरुवारी एखादा पिवळ्या रंगाचं, पिवळ्या रंगात काय काय येतं तर पिवळं कापड आहे, हरभरा आहे, केळी आहे, हळदी आहे, तर यांचं दान करावं. आता हे दान कोणाला करावं? जो सत्पात्री ब्राह्मण असेल त्याला जरूर करावं. हल्ली सत्पात्री ब्राह्मण आपण शोधावा, पहिली गोष्ट ही आहे. अदरवाईज जिथे गरजू आहेत असं पण अनेक ठिकाणं आहेत. आता कुठे भिकाऱ्यांना दान द्यायचं, एक दिवस गुरुवारी जाऊन सगळ्या भिकाऱ्यांना केळी वाटा. बघा तुमच्या कौटुंबिक जीवनात चांगले सौहार्द. गुरुवारी आपल्याकडून जर कौटुंबिक जीवनात काही अडचणी वाटत असतील, कौटुंबिक जीवन सुरळीत नसेल तर गुरुवारी पिवळ्या वस्तूंचं दान करावं. हा एक साधा उपाय धार्मिक तोडग्यांमध्ये. त्याच्यानंतर दुसरा आहे नवरात्र उपासना. मी कुलस्वामिनीची उपासना सांगितली, पण धार्मिक तोडग्यात नवरात्र उपासना पण महत्त्वाची आहे. म्हणजे बऱ्याचदा नवरात्र उपासना पती पत्नींनी दोघांनी उपवास केले. आता उपवास प्रत्येकाला शक्य नसतात, परंतु समजा शक्य झालं उठता बसता करावे, पहिला आणि शेवटचा केला तरी चालेल, किंवा अष्टमी महाअष्टमीचा उपास दोघांनीपैकी कोणी करावा. त्यामुळे काय होतं का दोघांमध्ये सौहार्दता वाढते. म्हणजे नवरात्रीची उपासना ही फार प्रभावशाली सांगितलेली. आता अनेक लोक म्हणतात आम्हाला दोघांना मंगळ आहे म्हणून आमचं जमत नाही, किंवा एकाला मंगळ असतो एखाद्या पत्रिकेत एखाद्याला नसतो. मग अशा वाटतं जर मंगळदोष कुंडलीत पाहत असेल त्याची मंगळाची शांती सांगितली आहे. मी सांगितले शांतिकर्मामध्ये अनेक प्रकारच्या शांती आहेत, त्याच्यात मंगळदोष शांती नावाचा एक विधी तो करू घ्यावा. त्यामुळे विवाहाचे अडथळे दूर होतात आणि संघर्ष कमी होतो. पण समजा आपली आर्थिक स्थिती नसेल, एखादे लोक म्हणतात नाही हो, आता बरेच लोक गरीब असतात, असे पण येतात 5 बोटं सारखे नाही, त्यांना सांगा बाबा तुम्ही हनुमान चालीसा म्हणा किंवा हनुमान स्तोत्र म्हणा, त्याच्याने मंगळ ग्रहाचं असणारं अशुभत्व कमी होतं. हा एक त्याच्यामागे उपाय. तर याप्रमाणे या गोष्टी एक एक बघितल्यावर आपल्या जीवनामध्ये एक प्रकारचे कौटुंबिक जीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये शुभत्व वाढतं. त्यानंतर एक 5वा नंबर मी तुम्हाला सांगितला काही घरगुती उपाय काय आहेत की जेणेकरून आपल्या कौटुंबिक जीवनात दोघा पती पत्नींमध्ये एक चांगले संबंध क्रिएट होतील. साधा विषय का रोज आपल्या घरात देवाजवळ आणि देवाच्या आपल्या उंबऱ्याच्या बाहेर रोज दिवा लावावा. संध्याकाळी आपल्या देवाच्या जवळ आणि संध्याकाळी एक आपल्या दाराच्या बाहेर दीप प्रज्वलन रोज करावं, पतीने किंवा पत्नीने. म्हणजे आता पती तर बाहेर असेल तर पत्नीने रोज शक्य होईल तेवढं करावं. एखादी पत्नी म्हणेल नाही हो आम्ही 8 वाजता घरी येतो, 8 वाजता लावा, पण ते तुमच्याकडून होणं आवश्यक आहे. तर पती पत्नीने रोज घराच्या बाहेर दिवा लावला आणि देवाजवळ दिवा लावला तर त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये चांगल्या प्रकारच्या वैवाहिक जीवनामध्ये शुभत्व वाढतं. एक दुसरा एक उपाय, आता लोक याला अंधश्रद्धा म्हणता, पण तसं नाही, ते अंधश्रद्धा नाही आहे. लिंबू मिरची टांगणे शुक्रवारी. पण शुक्रवारी का बरं? तर शुक्र ग्रहासंबंधित गोष्टी आहे, कारण विवाह जीवनासंबंधित गोष्टी. वैवाहिक जीवन सुरळीत नसेल तर आपल्या नकारात्मक ऊर्जा, लिंबू मिरची हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं एक साधन आहे. तर नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आपलं मुख्य घर जे आहे द्वार, तिथे वर लिंबू मिरची आपण लावावी.
कोणी म्हणेल अंधश्रद्धा काही म्हटलं तरी हरकत नाही. आपल्याला आपलं वैवाहिक जीवन आनंदी ठेवायचं असेल तर हा एक चांगला उपाय आहे. पण तो शुक्रवारी करायचा. शुक्रवारी लिंबू मिरची आणून ती आपल्या दाराच्या बाहेर टांगायची. त्याच्यामुळे नकारात्मकता कमी होते, नकारात्मक ऊर्जा कमी होते, दृष्टिदोष कमी होता. काही वेळेस काय असतं, आपण व्यवस्थित असतो परंतु बऱ्याच दृष्टिदोषांमुळे पण वैवाहिक जीवन हे असंतुलित होतं किंवा अस्वस्थ होतं. सगळं चांगले, कुंडली चांगली आहे, हे चांगलं आहे, सगळं जमतंय, तरी असं आमचं का बरं भांडण होतं. कारण आम्हाला दोघांमध्ये इतकं घटस्फोटापर्यंत निर्णय का बरं जातात. तर अशा केसमध्ये हे लिंबू मिरची एक मोठं महत्त्वाचं साधन मानण्यात येतं. नंतर मिठाच्या पाण्याने आपलं घर पुसावं, हा एक मोठा चांगला तोडगा आहे जो आपल्याला जीवनामध्ये शुभत्व देतो. सरांनी आता सांगितलं थांबवा, तर मी शॉर्टकटने सांगतो अशा हे गोष्टी. कारण हा विषय असा आहे का हा छोटा विषय नाही आहे, मोठा विषय मला दिला आणि या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केल्याशिवाय तो विषय संपू शकत नाही. असो, नंतर काही मनोविज्ञानाच्या दृष्टीने काही उपाय आहेत ज्याला मानसिक उपाय आपण म्हणतो. दोघांनी एकत्र वेळ घालवणं आवश्यक आहे. सुट्टीच्या दिवशी पिक्चर पाहावा, हॉटेलमध्ये जेवावं, काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यामुळे दोघांमध्ये संवादता वाढते. नंतर प्रेम अभिव्यक्त करा, हे फार आय लव्ह यू म्हणणं आवश्यक आहे बायकोला. आठवड्यातून एकदा दोनदा, रोज म्हटलं तर फार चांगलं. त्याच्याने प्रेम अभिव्यक्त होतं आणि कौटुंबिक जीवनातले त्रास किंवा असणारे मानसिक ताणतणाव कमी होतात. लोक नेमकं हेच म्हणत नाही. इतरांना आपण इझिली म्हणतो, बायकोला आय लव्ह यू म्हणून तोंडातून बाहेर पडत नाही. आता लग्न झाले, आता 30 वर्ष झाले, आता काय म्हणायचं, अहो म्हणा, त्याच्याने तुमचं कौटुंबिक जीवन अधिक सुखी होईल. नंतर भांडणामध्ये मर्यादा ठेवा. म्हणजे आपण अपशब्द वापरले तर अपशब्द वापरू नये, युगोवर आपण काय युगो असेल इगोइस्टिक राहू नये, हे महत्त्वाचं. स्त्रियांसाठी छोटेसे 2-3 उपाय आहेत की स्त्रियांनी काय केलं पाहिजे म्हणजे कौटुंबिक जीवन चांगलं राहील. सकाळी उठून स्वतःचं घर स्वतःच्या हाताने झाडणे, कामवाली झाडते असं नाही, स्वतः झाडलं पाहिजे. नंतर रांगोळी काढली पाहिजे. हे पुरातन उपाय आपले लोक का करत होते, कारण त्यामुळे वैवाहिक जीवन सुखमय होतं, हे त्या मागची भूमिका होती. तर रोज प्रत्येक स्त्रीने आपल्या घर स्वतः झाडणे, घराबाहेर रांगोळी काढणे. एक दिवस रोज नाही जमलं तुम्हाला कामामुळे तर आठवड्यातून एकदा तरी काढा. कोणता तरी एक दिवस ठरवा का आपण या आठवड्यातून एकदा घराच्या बाहेर रांगोळी काढली पाहिजे. या गोष्टी रोज केल्या तर उत्तमच आहे, पण आठवड्यातून एकदा तरी कराव्या. आपलं घर स्वच्छ करणे, मिठाच्या पाण्याने घर स्वच्छ धुसणे, नंतर सौभाग्यवृद्धीसाठी रांगोळी काढणे, नंतर वाराप्रमाणे कपडे वापरा. पुरुषांनी पण स्त्रियांनी, जसं तुम्हाला कल्पना आहे, सोमवारी पांढऱ्या रंगाच्या छट्या असलेले कपडे वापरावे, मंगळवारी लाल रंगाच्या छटा असलेले कपडे वापरावे, बुधवारी हिरव्या किंवा पांढऱ्या रंगाच्या छटा असलेले कपडे वापरावे, गुरुवारी पिवळ्या रंगाच्या छटा असलेले कपडे वापरावे, शुक्रवारी विविध रंगी छटा असलेले कपडे वापरावे, शनिवारी निळ्या किंवा काळे कपडे वापरावे. आम्हाला काळं चालत नाही असं काही नाही, कोणी पण काळं वापरावं, हे काही चुकीच्या समजुती डोक्यात ठेवू नये. आणि रविवारी केशरी रंगाच्या छटा असलेले कपडे वापरावे. तर या प्रकारे कपडे वापरे असताना सुद्धा संवर्धन वाटते. वटसावित्री व्रत करावं स्त्रियांनी सौभाग्यवृद्धीसाठी आणि कौटुंबिक जीवन चांगलं राहावं. आता स्त्रियांनी झालं, पुरुषांनी काय केलं पाहिजे तर पुरुषांनी आई वडिलांना रोज आशीर्वाद घेतला पाहिजे. आपल्या घरात आई असेल तर आईचा रोज त्यांना एक नमस्कार केला पाहिजे. रोज नाही जमलं तर आठवड्यातून एकदा करा. आपली आई किंवा वडील यांना वाकून नमस्कार केल्यामुळे पुरुषांसाठी आपलं कौटुंबिक जीवन उत्तम राहतं. नंतर हनुमान मंदिरात रोज गेलं पाहिजे. हनुमान ही मोठी देवता आहे. चारो जुगो बघा ताप होतो मारा असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हनुमान दर्शन, हनुमान सेवा राहिली तरी कौटुंबिक जीवन चांगलं राहतं. आणि कोणत्या धार्मिक कामांमध्ये कायम सहभाग घ्यावा. आणि संतांचं आणि ग्रंथांचं वाचन थोडं ठेवावं. त्यामुळे आपले विचार आध्यात्मिक राहतात, विचारशैली चांगली राहते आणि चांगलं आयुष्य जगण्यासाठी आपण जगू शकतो. ज्यात तुकाराम महाराजांनी म्हटलंय, संत संगतीचा दाग होतो. संतांच्या सहवासात आपण राहिलो, चांगल्या विचारांमध्ये, चांगल्या लोकांमध्ये, तर आपलं जीवन चांगलं राहतं. भगवद्गीतेत पण सांगितलं आहे, क्षणे क्षणे क्षमा ठेवावी, प्रेमाने संवाद करावा. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी सरांनी टाईम दिला, मी शेवट करतो. तर निष्कर्ष काय याचा, तर विवाह टिकवण्यासाठी केवळ उपाय, उपासना, तोडगेच नव्हे तर प्रेम, संवाद, विश्वास, संयम आणि नम्रता या गुणांचा संगम आवश्यक आहे. आध्यात्मिक उपायांनी मानसिक शांतता मिळते, वैवाहिक जीवनात ते सौख्य निर्माण करतात. म्हणून आधुनिक जीवनशैलीबरोबर थोडी धार्मिकता आणि मनोबल याची जोड देणं हे यशस्वी विवाह होण्याचं एक निमित्त आहे. तर याप्रमाणे सगळ्यांनी प्रयत्न करावे आणि आपलं जीवन सौख्यमय बनवावं. ओम नमः शिवाय. या संदर्भात मी पुस्तकं 11 लिहिले. तर एक राशी भविष्य मार्गदर्शन आणि तोडगे हे एक पुस्तक मी लिहिलं आहे. याच्यात बऱ्याच गोष्टी मी दिल्या आहे. तर सगळ्यांना हे उपयुक्त आहे, तुमच्या विद्यार्थ्यांना पण उपयुक्त राहील. घ्यायचं असल्यास तुम्ही मला संपर्क करा. आणि विवाहस्थान नावाचं पुस्तक आत्ता अज्ञाती सरांनी याला प्रस्तावना दिली या पुस्तकाला. हे आत्ताच 11वं पुस्तक माझं प्रकाशित झालं 2 महिन्यापूर्वी. हे दुसऱ्या एडिशनला गेलं आहे. तर विवाहाबाबतीत बहुतेक गोष्टी याच्यात मी दिल्या आहे. तर ज्यांना पाहिजे असेल त्याने संपर्क करावा, त्यांना ते देण्यात येईल. धन्यवाद. नरेंद्र धाराणे गुरुजींची जशी लेखनशैली आहे तशीच त्यांची ओघवती अशी वक्तृत्व शैलीसुद्धा आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार त्यांचे. खूप मार्गदर्शन छानपैकी त्यांनी केलं.
सर्व प्रकारचे ज्योतिषीय सांगितले, आध्यात्मिक सांगितले, अगदी घरगुती सहजासहजी करता येतील असे उपाय त्यांनी सांगितले विवाह टिकवण्यासाठी. आजच्या तारखेमध्ये अशी गोष्ट आहे की विवाह जमणे किंवा जमवणे ही जेवढी कठीण गोष्ट आहे तेवढीच ती टिकवणे ही सुद्धा खरोखर तितकीच कठीण गोष्ट होत चाललेली आहे. आणि त्याच्यावर त्यांनी अगदी मार्गदर्शनपर छान आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे खूप आभार. आजच्या आता तिसऱ्या सत्रातील आपले दुसरे वक्ते आहेत श्री अजय वृषलाल जोशी गुरुजी. हे पदवीधर असून यांनी अल्पकाळ मुंबई स्थित वृत्तपत्र आहे जन्मभूमी प्रवासी या वृत्तपत्रात पत्रकारिता काम केले. 1992मध्ये ज्योतिषशास्त्र शिक्षणास त्यांनी प्रारंभ केला. ज्योतिर्विद्या संशोधन मंडळात प्रत्येक वर्षी पहिल्या 5 क्रमांकात उत्तीर्ण झालेले आहेत ते. 1996मध्ये ज्योतिषशास्त्री परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेले आहेत. त्यांना अनेक बक्षिसे मिळालेली आहेत. परीक्षेसाठी त्यांना श्री लक्ष्मीकांत जोशी व कैलासाची श्री नाना जोशी यांचे मार्गदर्शन मिळालेले आहे. 1996मध्ये कृष्णमूर्ती पद्धतीचा अभ्यासक्रम पूर्ण केला व उत्तम यश मिळवले. 1997पासून ज्योतिष शिक्षण देण्याचे कार्य सुरू केले. 3 वर्षे शिवपार्वती प्रतिष्ठान नाशिक येथे ज्योतिष शिकवले. 2 वर्षे ज्योतिर्विद्या संशोधन मंडळात वर्ग घेतले. 2003पासून गोदावरी ज्योतिष विज्ञान मंडळ ही स्वतःची ज्योतिष शिक्षण संस्था त्यांनी सुरू केली व प्राथमिकपासून शास्त्रीपर्यंतच्या सर्व वर्ग सुरू केले. त्यातून शेकडो विद्यार्थी त्यांनी घडवले, ज्योतिष मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे अनेक संस्थांमधून ज्योतिष विषयावर मार्गदर्शनपर व्याख्याने दिलेली आहेत. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने वेळोवेळी आदेश दिल्याप्रमाणे ज्योतिष परिषदेचे कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे. त्यांची ज्योतिषांची सेवा अखंडपणे सुरू आहे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावं. ओम नमो नमः. माझे मित्र व महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष आणि या मंडळाचे ज्योतिष अभ्यास मंडळाचे सर्व श्री चांदोडकर सरांचे आभार मानून आणि आपल्या सर्वांचे स्वागत करून वेळ न घालवता मी माझे कृष्णमूर्ती पद्धती आणि विवाह याबद्दल माझे विचार थोडंसं स्पष्ट करतो. काय आहे कृष्णमूर्ती पद्धत? बऱ्याचशा लोकांना माहिती आहे कृष्णमूर्ती पद्धत, किंवा शिक्षण घेतलं असेल किंवा प्रॅक्टिस त्याची करत असेल. पण थोडंसं हा विषय घेऊन आपण कशा पद्धतीने आपण विवाह संदर्भात विचार करू शकतो. आता अजून आपल्या लक्षात येईल का कृष्णमूर्ती पद्धती हा नाव काय आहे? तर कृष्णमूर्ती नावाचे एक प्रसिद्ध ज्योतिषी तामिळनाडूमध्ये होऊन गेले. त्यांनी या आता त्यांनी जे काही संशोधन केले या संशोधनाच्या संदर्भात त्यांना पारंपरिकमध्ये काहीतरी त्रुटी आढळल्या. इतका अभ्यास त्यांनी गहन केला. शिवाय पाश्चात्य ज्योतिषाचाही त्यांनी अभ्यास केला असं नाही. आणि दोन्ही मिळून जे काही त्रुटी आढळल्या ते दूर करून त्यांनी एक नवीन अशी पद्धती ही निर्माण केली. पण प्रचलित त्यांनी केली म्हणून त्यांच्या नावाने हा कृष्णमूर्ती पद्धती अशी नाव आहे. आपण आता ते 1960 नंतर त्यांनी आपली नोकरी वगैरे काही जे असेल ते सोडून पूर्ण व्यासंग या ज्योतिषशास्त्रामध्ये पूर्ण रीतीने वेळ दिला. संशोधन केले, प्रयोग केले आणि नंतर 1960-70च्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी या पद्धतीचं लेक्चर्स वगैरे दिलं, सर्वांना शिक्षण दिलं, याचं महत्त्व पटवून दिलं. आता ही पद्धती काय आहे थोडक्यात त्याचं उहापोह करतो, नंतर आपलं मुख्य विषयाकडे येतो. आता कृष्णमूर्ती पद्धत हा पारंपरिक बेजमध्येच आहे. पारंपरिकपेक्षा दुसरं काहीच नाही. पण थोडंसं ॲडव्हान्स कोर्स आहे हा ॲडव्हान्स भाग आहे. म्हणजे पारंपरिकचे सर्व गुणधर्म करून हा कृष्णमूर्ती पद्धती हा नक्षत्र पद्धतीप्रमाणे सर्व भाव किंवा ग्रहांचे गुणधर्म लक्षात घेऊन ही पद्धती साकार केली. आणि याच्यामध्ये थोडंसं जे काही विशेष भाग आहे तो म्हणजे कालनिर्णय. पारंपरिकमध्ये इतका अचूकतेने कालनिर्णय देता येत नाही.
इथे आपल्याला मुख्य भाग या कृष्णमूर्ती पद्धती किंवा केपीचा असेल तर हा मुख्य भाग एक कालनिर्णय आणि त्याच्यामध्ये सूक्ष्मता आहे. कोणती घटना कोणत्या तारखेला घडेल हे आपण याद्वारे सांगू शकतो. असं नाही का अमुक दशाकाल आल्या, आंतरदशाकाल आल्या, त्याच्यामध्ये लग्न होय किंवा कुठली घटना घडेल, किंवा याच्यामध्ये गोचर स्थिती पण जास्त इथे विचारात घ्यायची गरज नाही. हे या पद्धती एक थोडीशी वेगळी आहे. आपण सर्व पारंपरिक विषय जाणता, जेव्हा केपी विषय थोडंसं आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर थोडंसं पारंपरिक पद्धती बाजूला ठेवून या गोष्टीचा विचार करावा. ही थोडीशी ॲडव्हान्स पद्धती असल्यामुळे थोडंसं आपल्याला बेसिक नॉलेज असलं पाहिजे. आणि एक मी तर सर्वांना आवाहन करतो, नवीन विद्यार्थी किंवा आज जे काही पदवी घेऊन जाणार आहे किंवा अजून नवीन प्रवेश घेणार आहे या लोकांना, का तुम्ही हा कोर्स 3 वर्षाचा पूर्ण केल्यानंतर अवश्य तुम्ही इतर शाखा शिका, पण कृष्णमूर्ती पद्धती काय आहे याचा जाणून घ्या. 1 वर्षाचा कोर्स लावा, 8-10 महिने लागतील, पूर्ण तुम्हाला नॉलेज येईल आणि तुम्ही याचा वापर पण चांगल्या रीतीने करू शकता. मुख्य बेस कालनिर्णय आहे. पारंपरिकमध्ये आपण कुठेतरी चुकू शकतो, पण इथे कालनिर्णयामध्ये कसं आहे का तुम्हाला अचूक रीतीने एखादी घटना कोणत्या वेळेला कोणत्या तारखेला हे घडू शकतात याचं पूर्णपणे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आपण लोकांना सांगू शकतो, आपण आपल्यासाठी त्याचा वापर विचार करू शकतो. काही घटना अशा असतात. आता कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये 2 प्रकाराने आपण हे विषय पाहू शकतो. एक तर जन्मकुंडलीनुसार आणि दुसरं प्रश्नकुंडलीनुसार. जन्मकुंडली थोडी अवघड आहे केपीप्रमाणे. केपीप्रमाणे फक्त सूक्ष्मता आहे आणि हे सूक्ष्मता जन्मकुंडलीप्रमाणे आपल्याला सहसा मिळत नाही. जर ती मिळाली तर आपल्याला आपल्या आयुष्याच्या जन्मकुंडलीनुसार आपल्याला वाटेल ते प्रश्नांचं उत्तर काढता येतो आपल्यासाठी. म्हणून जन्मकुंडली पण ती बरोबर असते नसते आपल्याला माहिती नसते. म्हणून आपण जन्मकुंडलीचा वापर केपीनुसार जास्त करून करत नाही. कारण जन्मकुंडलीप्रमाणे जर आपण विवाहयोग किंवा आजचा विषय जो आहे ते धरून किंवा इतर कुठलाही संबंध आपण घेतला आयुष्यभराचा, तर आपण केपीच्या जन्मकुंडलीनुसार सर्व काही आपण उत्तर किंवा कुठल्या घटना घडेल ते आपण करू शकतो, सांगू शकतो. म्हणून ते फार महत्त्वाचा भाग आहे. पण जन्मकुंडलीमध्ये काय आहे, आपला जन्म नेमका कोणत्या वेळेला झाला, तिथे काही चुकामुक झाली का, कारण इथे इतकी सूक्ष्मता आहे का थोडंसं 40 विकाला चा टायमिंग बदलला तरी उत्तर चुकू शकतं. म्हणून त्यासाठी आपल्याला काटेकोरपणाने फक्त एकच भाग आहे का तुम्हाला अगदी सूक्ष्मता साधायची असेल तर चांगला एक अभ्यास करायला पाहिजे आणि थोडी प्रॅक्टिस करायला पाहिजे. म्हणून इथे आपण जन्मकुंडलीप्रमाणे जर उत्तर काढायचं झालं तर आपल्याला जन्म लग्न शुद्धी म्हणजे बर्थ टाईम रेक्टिफिकेशन या गोष्टी कराव्या लागतात. ते फार अवघड आहे. त्यासाठी थोडंसं ॲडव्हान्स भाग अजून शिकावा लागतो, हा नंतरचा विषय. पण जर आपल्याला सोप्या पद्धतीने केपीनुसार सर्व गोष्टी समजून घ्यायच्या असेल तर तुम्हाला एक मात्र तुम्ही जो काही प्रश्न करणार त्या प्रश्नाच्या संदर्भात उत्तर आपल्याला मिळतो. इथे विवाहाचा आपला विषय म्हणून समजा विवाहाचा प्रश्न कोणी घेतला तर आपण विवाहाबद्दल प्रश्नकुंडलीनुसार विवाहाबद्दल आपण नेमका उत्तर देऊ शकतो. पुढे विषय आपण घेऊ त्याचा अगोदर आपल्याला थोडंसं अजून माहिती थोडी जाणून घ्यावी लागेल. आता पारंपरिक पद्धतीमध्ये काय आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे, सांगायला नको. कारण आपल्या राशीचे 9 भाग केले त्याला आपण नवमांश म्हणतो. आपण जन्म लग्न कुंडली किंवा राशी कुंडली किंवा नवमांश कुंडलीवरून आपण विवाह योग किंवा इतर काही गोष्टी पाहू शकतो. खास करून कारक कुंडली म्हणून आपण नवमांश कुंडलीचा वर्ग कुंडली म्हणून विचार करतो. हा भाग एका बाजूला आहे. पण दुसरा भाग असा आहे का केपीमध्ये कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये नक्षत्राचे 9 भाग केले, राशीचे 9 भाग नाही केले.
नक्षत्राचे 9 भाग केले. 27 नक्षत्र आहे आणि 27 नक्षत्राचे 9 भाग समान नाही आहे, असमान आहे. विश्वोत्तरी दशेच्या प्रमाणात, इथे विश्वोत्तरी दशा फार महत्त्वाची आहे. विश्वोत्तरी दशेच्या प्रमाणात आणि क्रमात. आता शुक्राची दशा 20 वर्षाची आणि सर्वात कमी दशा रवीची 6 वर्षाची. आणि मधले जे काही आपले 9 ग्रहाचा आपण विचार करतो, सर्व 9 ग्रह समान नाही आहे. ते जे ज्या वर्षसंख्येनुसार आहे त्या वर्षसंख्येच्या प्रमाणात या नक्षत्राचे 9 भाग केले. असे 9 भाग 27 नक्षत्राचे 243 होतात. आणि त्याच्यामध्ये अजून 6 भाग मिळून हा बेसिक भाग आहे केपीमध्ये. असे करून 243 अधिक 6 मिळून 249 सूक्ष्म भाग होतात. आणि हे सूक्ष्म भागावरून सर्व काही अख्खा कोणताही प्रश्न आपण पाहू शकतो. म्हणून आपण जर प्रश्नकुंडलीद्वारे हे 249 नंबरला आपण उपनक्षत्र म्हणतो. नक्षत्र आपण 27 आहेत, याला उपनक्षत्र म्हणतो. अजून तुम्ही सूक्ष्मता आहे त्याच्या साधली तर उपनक्षत्र पण आहे, पण तिथपर्यंत आज जात नाही. पण जे 249 उपनक्षत्र असतात हे आपण कोणालाही याचा वापर करता येतो, कोणताही प्रश्नासाठी वापर करता येतो. हा आणि त्या 200 आता जो समजा प्रश्नकर्ता आहे, प्रश्न करताना एखादा विषय विचारला, आपल्याला एखादा प्रश्न केला का लग्न कधी होईल, आपला आजचा मुख्य विषय लग्न कधी होईल, लग्नाविषयक. तर आपण लग्नाविषयक कोणताही प्रश्न, लग्न झाल्यापासून फारगती किंवा पुनर्विवाह या सर्व गोष्टी हे आपण केपीवरून अचूकतेने काढू शकतो. केपीवरून उत्तर चुकत नाही. हा भाग फक्त आपण थोडंसं सराव आपण किंवा आपलं ज्ञान अगदी व्यवस्थित असलं पाहिजे. आणि याच्यामध्ये अचूक गणित असलं पाहिजे. थोडंसं गणित कठीण असल्यामुळे थोडंसं लोक या पद्धतीपासून लांब राहतात. पण जर थोडं सराव केला तर ही पद्धती अवघड नाही आहे. उलट सर्वांनी जाणून घेतली पाहिजे, ही अशी पद्धत आहे. आता 249 नंबर जे आहेत हा एक महत्त्वाचा भाग केपीमध्ये आहे. अजून दुसरा महत्त्वाचा भाग, नंतर आपण मुख्य विषय काढू. दुसरा एक महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे रुलिंग प्लॅनेट, तात्कालिक ग्रह. हे म्हणजे जादू चिराग आहे. आपण त्याला जादू चिराग म्हणू, कारण रुलिंग प्लॅनेटवरून आपण पाहिजे त्या प्रश्नांचं उत्तर अचूकतेने वेळेसकट आपण काढू शकतो, सांगू शकतो केव्हा काय घटना घडेल. तर हे 2 गोष्टी फार केपीमध्ये महत्त्वाच्या आहे. उपनक्षत्र 249 नंबराचे आपण नंबर सांगतो त्याचा. तर उपनक्षत्राला नंबर दिले एक आपल्याला सहज होण्यासाठी. आणि दुसरं आहे रोलिंग प्लॅनेट. रोलिंग प्लॅनेट म्हणजे याच्यामध्ये LSRD आपण कॉमन भाषेमध्ये म्हणतो. अजून त्याच्यामध्ये आपण जास्त शिरत नाही. फक्त एवढं लक्षात घ्या का रोलिंग प्लॅनेट आणि म्हणजे LSRD हे फार महत्त्वाच्या याच्यातला भाग आहे. तुम्ही पूर्ण समजा पुढे शिकले तर तुम्हाला या गोष्टी सर्व कळायला लागेल याच्यामध्ये. आता हे झालं प्रास्ताविक थोडंसं केपीची ओळख साधारण. आज आपण आता मुख्य विषयाकडे घेऊ. आपण जे काही विषय दिलेला आहेत विवाहाबद्दल सर्व मान्यवर चांगल्या रीतीने आपलं विचार मांडतायत. सर्वांचे आपण अभिनंदन करतो. इतकं चांगलं आपल्याला मार्गदर्शन मिळतं. आता या केपीद्वारे विवाहाचा प्रश्न आपण कसा सोडवू शकतो याच्यामध्ये सरळ रीतीने पारंपरिक बेस जो ठेवलेला आहे. प्रत्येक भावाचे जे काही कारकत्व आहेत ते केपीमध्ये पण कारकत्व आहे. असं नाही का ते अजून वेगळं आहे. म्हणजे पारंपरिकचा जो ॲडव्हान्स भाग आहे तो हा केपी आहे असं लक्षात ठेवा. आता विवाहाच्या प्रश्नामध्ये अनेक प्रश्न येतात. लग्न केव्हा होईल, आधी सुरुवातच कुठून, लग्न होईल का नाही. समजा ते आपण बघू शकतो. लग्न होईल तर लग्न केव्हा होईल, वैवाहिक सौख्य कसं मिळेल आणि वैवाहिक जोडीदार कसा असेल, त्याचा स्वभावगुण कसा असेल, त्याचा वर्ण कसा असेल. केपीद्वारे आपण अजून हेही पाहू शकतो का मंगळदोष जर असेल तर मंगळदोष हा किती प्रभावी आहे का नाही. अजिबात
हे पण आपण जाणू शकतो, पाहू शकतो याच्यामध्ये. याच्यानंतर समजा वैवाहिक सौख्य कमी मिळालं तर 2 प्रकाराने कमी मिळतं, ते पण आपण पाहू शकतो. एक तर जोडीदाराचा मृत्यू अचानक, समजा अशी घटना घडली तर हा एक भाग आपण आधीच जाणू शकतो. किंवा दुसरं आहे फारगत. हा फारगत, डायव्होर्स वगैरे जो प्रकार आहे तो पण केपीद्वारे आपण पाहू शकतो. प्रश्नकर्ता महत्त्वाचा आहे याच्यात. आपण प्रश्न सोडू त्याच्या अगोदर प्रश्नकर्ता फार महत्त्वाचा आहे. तो एखादा प्रश्न घेऊन येतो त्यावेळेस काहीतरी तो व्हायब्रेशन आपले घेऊन येत असतो, काहीतरी ते मानसिक विचार घेऊन येत असतो. त्यामुळे जे काही प्रश्नकर्ताचा प्रश्न असेल ते आपण 249 नंबराचे उपनक्षत्र स्वामीवरून एखादा नंबर विचारून सहजतेने, कोणी असं नाही का आणि 100 ज्ञान 500 पाय असे घ्या, असं नाही. समजा 88 नंबर कोणी सांगितला, कोणी 142 नंबर सांगितला, अशा रीतीने त्याच्यात उत्स्फूर्ततेने जे काही केपीचा नंबर मिळेल त्याच्यावरून आपल्याला थोडं गणित करावं लागेल आणि एक गणित करून आपण पुढे तंतोतंत उत्तर देऊ शकतो. आज सर्व केपीचेही ॲप्लिकेशन्स मोबाईलमध्ये किंवा आपल्या कॉम्प्युटरमध्ये अवेलेबल आहे, पण त्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन असेल. त्यापेक्षा कृष्णमूर्ती पद्धतीने जी पद्धती वापरली त्या पद्धतीने वापर करून जर आपण या केपीनुसार कुठलाही उत्तर काढला तर आपल्याला सहजतेने आपल्याला उत्तर मिळतो, कुठे चुकत नाही. पुढचा भाग, एखाद्याने प्रश्न केला का विवाह होईल का नाही, तर आपण कसं सोडू. आपण असं सांगू की सप्तम भाव हा विवाहस्थान आहे, सर्वांना माहिती, पारंपरिकची हा बेस असल्याकारण आहे. पण सप्तम आपण आधी विचार करावा लागेल. केपी नंबरानुसार लग्न कुंडली, प्रश्नकुंडली मांडून सप्तम भावाच्या उपनक्षत्र स्वामी हा जर संबंधित भाव, म्हणजे संबंधित भाव कोणता, सप्तम भाव संबंधित आहे, लग्नाचा आहे, विवाहाचा आहे म्हणून. दुसरं कुटुंबस्थान म्हणून द्वितीय भाव आहे, कारण कुटुंब सुख मिळणार आहे, कुटुंबात एक प्रवेश करणार आहे. आणि दुसरं 11वा भाव हा लाभस्थान आहे. आपण लग्न लाभासाठीच करत असतो. म्हणजे सिंपल उत्तर काय, लग्न होईल का नाही, त्यासाठी सप्तमाच्या उपनक्षत्र स्वामी 2, 7, 11 या भावापैकी कोणत्याही एक भावाचा कार्यश असेल, कारक नाही कार्यश असेल तर हे लग्न होईल, आपण एवढं सांगतो. आणि जर सप्तमाच्या प्रश्नाच्या वेळेस बघा, प्रश्न करता एखादा नंबर देतो आपण, त्याच्यावरून आपण आपलं गणित करतो आणि त्याच्यावरून जर उत्तर असा आला की सप्तमाच्या उपनक्षत्र स्वामी 2, 7, 11चा कार्यश नाही आहे तर लग्न होणार नाही आहे, हे स्पष्ट रीतीने आपण सांग. समजा होकार उत्तर आला, कार्यश झाला आणि त्याच्यानंतर आपण असं सांगितलं का लग्न होईल, त्याच्यानंतर बाकीचे सर्व प्रश्न त्याला लागून जे असतात ते आपण सांगत असतो का वैवाहिक जीवन, वैवाहिक सौख्य कसं मिळेल, चांगलं मिळेल का कमी मिळेल, दूरगामी परिणाम चांगला असेल का नाही, फारगतीसारखी घटना घडेल का नाही, हा विषय. आता फारगतीची घटना पण जर विचारलं असेल तर आपण करू शकतो. आधी तर लग्नाविषयी विचारलं का लग्न कधी होईल, होईल का नाही, वैवाहिक सौख्य कसं मिळेल इत्यादी, कौटुंबिक सौख्य कसं मिळेल, ह्याचं आपण अशा रीतीने पद्धती अशा रीतीने प्रश्न कुंडली मांडून उत्तर काढत असतो. नंतर जर सप्तमाच्या उपनक्षत्र स्वामी 2, 7, 11चा कार्यश आहे म्हणजे लग्न होईल. त्याचबरोबर त्याचे विरोधी भाव जे वैवाहिक जीवनाला अडथळे देतील किंवा फारगतीसारखी घटना घडेल, अशा वेळेस कोणी येऊन प्रश्न केला आपल्याला का वैवाहिक सौख्य कसं मिळेल, त्याच प्रश्नामध्ये लग्नाचे योग आहे, 2, 7, 11चे कार्यश आहे. त्याचबरोबर जर त्याचे विरोधी भाव म्हणजे पहिला विरोधी भाव, सप्तमाचा पहिला विरोधी भाव म्हणजे त्याच्या विरुद्ध 12वा भाव म्हणजे 6वा भाव, हा 6वा भाव. आणि जर अशा रीतीने प्रश्न करता
लग्न झालेलं काही वर्षानंतर अशी घटना घडते का त्यांच्यामध्ये पटत नाही आणि ज्याला मोठा प्रश्न येतो ते प्रश्न करता म्हणून ते विचारायला येतात. परत त्याच्याकडून एखादा नंबर घ्यायचा. कोणती व्यक्ती येवो, स्त्री येवो का पुरुष येवो, समजा त्यांनी येऊन परत एक प्रश्न कुठला फारगतीचा, आणि फारगतीबद्दल प्रश्न केला का मला फारगती मिळेल का, मला फारगती घ्यायची. आणि अशा वेळेस जर सप्तमाच्या उपनक्षत्र स्वामी 2-7-11चा कार्येश असून हे बघावं लागतं, कारण लग्न झालेलं आहे. बघा ही प्रश्न कोंडली चुकत नाही. कुठे चुकलं तर आपण चुकलो आहे असं समजायचं, ही पद्धती चुकत नाही, इतकी अचूक पद्धती. म्हणजे काय बघायचं, फारगतीसाठी आलेला प्रश्न सप्तमाच्या उपनक्षत्र स्वामीत बघायचा. तो 2-7-11चा जर कार्येश असेल तो उपरांत षष्ठ, अष्टम आणि व्यय हे त्रिकस्थान याचा तो कार्येश असेल तर फारगती मिळेल, हे आपण उत्तर देऊ शकतो. आता समजा घटना केव्हा घडेल हा पुढचा भाग. त्यासाठी आपल्याला जे काही कार्यग्रह आहेत, आता विवाह केव्हा होईल त्यासाठी म्हणा किंवा फारगती केव्हा होईल त्यासाठी म्हणा, संबंधित भावाच्या कार्यग्रहांच्या दशाकालामध्ये दशाकाल काढावे लागतात. कोणत्या दशाकालामध्ये घटना घडेल ह्या दशाकालाचा आपण तो कालावधी काढतो. कोणत्या दशेमध्ये कोणत्या दशा अंतर्दशामध्ये आणि कोणत्या विदशेमध्ये घटना. विदशापर्यंत तुम्हाला यावं लागतं. दशा दीर्घकालाची, त्याच्यापेक्षा थोडीशी सूक्ष्म ही अंतर्दशा. आणि एखादी घटना आपल्याला विचार करायची असेल तर सर्वच्या सर्व घटना दशाकालामध्ये म्हणजे महादशा, अंतर्दशा आणि विदशापर्यंत या दशा आपल्याला काढाव्या लागतात. विदशा काही 3 महिन्यापासून 6 महिने किंवा वर्षभर पण येऊ शकतात, जे काही महिन्यांमध्ये येईल त्याप्रमाणे. आपण पहिला उत्तर असा मिळतो का या विदशेच्या कालावधीमध्ये या दशा, या अंतर्दशा आणि या विदशा या कालावधीमध्ये आपल्याला ही घटना घडेल. मग ते 3 महिन्याची असो का 6 महिन्याची असो, या 3 किंवा 6 महिन्यामध्ये ही घटना घडणार आहे हे निश्चित. पण कोणत्या तारखेला घटना घडेल. समजा ज्यांनी एखादा प्रश्न केला का विवाह कधी होईल, त्यांना नेमकी तारीख किंवा नेमका कालावधी हवा असेल तर आपण काय सांगतो, 2-7-11च्या कार्यग्रहांच्या दशाकालामध्ये जे काही महादशा, अंतर्दशा, सूक्ष्मदशाचा कालावधी आपण जे काही निवडतो हे निवडावं लागतं, बघावं लागतं. आणि त्या कालावधीमध्ये समजा 3 महिने किंवा 6 महिने हा जो कालावधी आला त्याच्यामध्ये कोणत्या तारखेला ही घटना घडेल त्यासाठी आपल्याला रुलिंग प्लॅनेट हे मांडावे लागते. रुलिंग प्लॅनेट म्हणजे आत्ता या क्षणी तात्कालिक ग्रह कोणते, म्हणजे तात्कालिक ग्रह म्हणजे काय, लग्न स्वामी, नक्षत्र स्वामी, राशी स्वामी आणि वाराचा स्वामी, LSRD या 4 ग्रहांच्या कॉम्बिनेशन घेऊन आपण याच्या नेमका तारखा किंवा वेळा हे आपण काढू शकतो. आणि त्याच्यावरून आपल्याला आता जी तारीख आली असेल ना ते आपल्याला तर चार्टमधून ते बघावं लागतं. 249चा चार्ट, या जे काही ग्रह आले त्याचं कॉम्बिनेशन एका रेषेत केव्हा येईल, ती तारीख कोणती हे आपण काढू शकतो. आणि त्या तारखेला जी तारीख आपण देऊ त्या तारखेला लग्नाबद्दल, विवाहाबद्दल काही ना काही घटना घडल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामध्ये आपण जी तारीख दिली त्याच्यामध्ये प्रत्यक्षात लग्न होईल. लग्नाचा होण्या अगोदर आपण काही साखरपुडा किंवा पाहणे वगैरे या गोष्टी होतात. नेमकं त्या तारखेला लग्न होऊ शकतं किंवा साखरपुडा होऊ शकतो. तेही नाही झालं तर विवाह बोलणी पक्की होते. या 3 पैकी एखादी घटना या तारखेला घडेल म्हणजे घडेल, चुकणार नाही. इतकी अचूक पद्धती
ही कृष्णमूर्ती पद्धती आहे. याच्यामध्ये आपण कोणताही प्रश्न पाहू शकतो. आपण आज विषय आपला लग्नाचा आहे म्हणून आपण त्याचा विचार केला, आणि पण जर आपण कोणताही विषय निवडला याच्यामध्ये, तर कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये कोणताही विषय तुम्ही स्वतःशी संबंधित असेल, इतर आपल्याला विचारणारा आला त्याच्याशी संबंधित असेल, किंवा त्रयी जे त्याचा काय आपल्याला संबंध नाही, त्याच्या पण आपण या प्रश्नकोणीद्वारे विचार करू शकतो. हे थोडक्यात मी माझे विचार मांडले आहेत. विषय मोठा आहे, पण एक थोडीशी ओळख द्यायची होती म्हणून मी म्हटलं हे कृष्णमूर्ती पद्धतीबद्दल थोडंसं काही तुम्हाला महत्त्व सांगून द्यावं. शेवटी जाता जाता पुन्हा एक आवाहन करतो, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी या कृष्णमूर्ती पद्धत ॲडव्हान्स कोर्स म्हणून 3 वर्ष झाल्यानंतर, शास्त्रीय परीक्षा झाल्यानंतर हा विषय शिकावा. तुम्ही हस्तरेषा शिका, इतर विषय शिका, काही हरकत नाही, न्यूमरॉलॉजी शिका, काही हरकत नाही, पण कृष्णमूर्ती पद्धत अवश्य जाणून घ्या काय आहे. तुम्हाला सर्व गोष्टी याच्यामध्ये सोपं होऊन जाईल. फक्त नीट रीतीने अभ्यास केला तर हे सहजतेने तुम्हाला कोणताही प्रश्न बघता येईल. माझा विषय पूर्ण करतो, अपूर्ण विषय पूर्ण करतो. विषय मोठा आहे, पण मी एवढं तुम्ही अभ्यास करा एवढं मानून मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. अत्यंत कमी वेळामध्ये अजय जोशी गुरुजींनी कृष्णमूर्ती पद्धतीबद्दल सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. आपले पुढचे वक्ते आहेत श्री मनीष गोसावी गुरुजी, आणि त्यांचा विषय आहे विवाह व शुक्राचार्य मंदिर. हा विषय मला वाटतं बहुतेकांसाठी नवीन असणार आहे, तर त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. मनीष गोसावी सर हे होराभूषण आहेत. त्यांचा व्यवसाय पत्रकारिता असून ज्योतिष शिक्षण त्यांनी नाशिक येथे घेतले आहे. गेल्या 15 वर्षापासून ज्योतिष पाहतात व तो त्यांचा व्यवसाय मार्गदर्शन करतात. सुंदरकांड याचे मराठीमध्ये त्यांनी ओवीबद्ध रूपांतरण केलेले आहे व शुक्राचार्यांवरती स्तोत्र व आरती त्यांनी लिहिलेली आहे. ते आपल्याला आता मार्गदर्शन करतील. माझे गुरु म्हणजे आमच्या घराण्याचे गुरु देवास येथील श्री श्रीनाथ महाराज. तर त्यांच्यावरती मी स्वतःच एक श्लोक तयार केला, तो म्हणून सुरुवात करतो माझ्या कार्यक्रमाची. जसा उणनाभी वसे केंद्र भागी, परितंतु मात्रा जपे जाग जागी, तसा रक्षी एकस्त भक्ता समजता, नमस्कार माझा तयाशीलनाथा. याचा अर्थही थोडा समजून सांगतो. उणनाभी म्हणजे कोळी, जसा उणनाभी वसे केंद्रभागी, तो जसा केंद्रस्थानी बसतो, तो सगळ्या तंतूंकडे त्याचं लक्ष असतं जेवढं त्याने विणलेल्या. जपे जागोजागी तसा तंतू त्या एकत्र हे करतो. तसा रक्षी एकस्त भक्ता समजता, नमस्कार माझा त्याशी नव्हता. त्या कोळीला पाहून सुचलेलं होतं, त्याच्यावरून मी ते श्लोक तयार केला माझ्या ह्याच्यात. शुक्राचं पहिले आपण विवाहाच्या वरती जेव्हा सुरुवात करतो आहे आत्ता, तर सर्वात प्रथम शुक्राची महती काय आहे ही महती आपण समजून घ्यायला पाहिजे. आपण पूर्वी काळापासून पाहत आलो, गुरुबळ पहा, गुरुबळ पाहून विवाह ठरवा, गुरुबळ पाहून तुमचं विवाह होतील, हे सगळं ठीक, त्यात काहीच वाद नाही. गुरु म्हणजे जोडणी, गुरु म्हणजे जोडणी, शुक्र म्हणजे सुख. आपल्या ज्योतिष याच्यामध्ये सुद्धा आपण जे गणित बांधतो किंवा जे काही गणिताचं एक ग्रहांची कुठल्या अंशावरती आहे, काय आहे, कुठल्या भावात कुठला ग्रह आहे, हे गणित आहे. आणि जे फलादेश आहे हा शुक्र आहे. भृगु ऋषींनी जो फलादेश रचला तो भृगुसंहिता. पाराशर ऋषींनी गणित मांडले. पाराशर ऋषींचे सगळ्यात परत आणखीन याच्यामध्ये वैशिष्ट्य असं की कोणीही कोणत्याही ऋषीमुनींनी कोणालाही काहीही शिकवलेलं नाही. म्हणजे कधी तुम्हाला असं वाचणार येणार नाही की वराह ऋषींनी, वराहमिहिरांनी कोणाला, त्यांचा एक शिष्य होता त्यांना शिकवलं, किंवा पाराशरांनी कोणाला शिकवलं असंही नाही, भृगु ऋषींनी कोणाला शिकवलं असंही काही नाही. पण मग जेव्हा आपण फलादेश करतो तेव्हा शुक्र हा फार महत्त्वाचा घटक आहे. बरं, पूर्वीच्या काळी असं होतं की आपली जी धनसंपत्ती होती, एक ती गुरं ढोरं जनावरं वगैरे ही आपली गैरसंपत्ती, शेती, आणि मुख्य म्हणजे सोन्याच्या नाणा. म्हणजे एखाद्याच्या कुंडलीत गुरु खूप प्रबळ असला तर त्यावेळेस पूर्वीच्या काळी आपण म्हणायचो की अतिशय धनाढ्य, अतिशय श्रीमंत. पण आता तसं नाही.
आता तुमचं सोन्याचे पैसे किंवा नाणी शिल्लक नाही, गुरंढोरं ही संपत्ती नाही. आता तुमच्याकडे जी संपत्ती आहे ती म्हणजे नोटा. नोटा म्हणजे कागद. कागद म्हणजे शुक्र, कागदावरचे रंग म्हणजे शुक्र. आणि तुमच्याकडे शुक्र जर मजबूत असेल तर पैसासुद्धा मजबूत. हा शुक्राची महतीमधला पहिला पॉईंट. तुम्हाला आज अनेक मंदिरं जी आहेत, म्हणजे पहिले गुरुदक्षिणा जी होती ती सगळी विद्या प्राप्त केल्यानंतर त्या व्यक्तीला दिली गेली जायची. आज तुम्ही मला सांगा की कुठल्या क्लासेसला तुम्ही जा, तुम्हाला सगळ्यात पहिले फी भरा, एंट्रन्स घ्या, मग आतमध्ये या. म्हणजे तुम्हाला गुरुचं महत्त्व आता जवळपास नाहीच्या बरोबर आहे. तिसरी गोष्ट, तुम्ही आज उज्जैन, ओंकारेश्वर किंवा तुम्ही इकडे कुठेही जा, पहिले दर्शन घ्यायचं असेल तर पहिले पैशाची पावती फाडा. म्हणजे आता तुम्हाला गुरुशिवाय गुरुचं दर्शन तरी होतं आहे का? काहीच होऊ शकत नाही यामध्ये. गुरुची महती संपत नाही आहे, पण ती कमी होती, कारण हे कलियुग आहे. हे कलियुग संपूर्ण राहूच्या अंडर येतं. राहूच्या अंडर आल्यामुळे तुमचं शुक्राची महती इनडायरेक्टली वाढते, कारण शुक्राला सगळ्यात साथ दिली ती राहूने. अंगिरस ऋषींचा मुलगा गुरु आणि भृगु ऋषींचा मुलगा शुक्र, हे दोघंही अंगिरस ऋषींकडे शिकायला होते. अंगिरस ऋषींनी थोडी पासलेटी केली आणि देवांचं गुरुत्वपद बृहस्पती म्हणजे गुरु याला देऊन टाकलं. या गोष्टीचा शुक्राचार्यांना राग आला की बा हे कसं काय केलं, मलाही तेवढंच ज्ञान आहे, माझ्याकडे तेवढंच सगळ्या गोष्टी आहेत, पण मग ते एवढं का केलं असं. तर या गोष्टीवरून शुक्र तिथून निघाले, ते थेट आपल्या त्र्यंबकेश्वर जवळचं गौतमी ऋषींचा आश्रम आहे तिथे आले. गौतमी ऋषींकडनं त्यांनी असं सगळी घटना त्यांना सांगितली. गौतमी ऋषींनी त्यांना शंकराची आराधना करायला सांगितली. शंकराची आराधना करून त्यांनी संजीवनी विद्या प्राप्त केली आणि ते येऊन बसले ते दंडकारण्यात. दंडकारण्य म्हणजे जुनं म्हणजे आत्ताचा नगर प्रांत, म्हणजे त्याचं शेवटचं टोक म्हणजे कोपरगाव. तर या दंडकारण्यात ते येऊन बसले आणि तिथे त्यांनी सगळ्या त्या संजीवनी विद्याचं वगैरे हे करायला सुरुवात केली. आता दैत्य किंवा दानव जेव्हा आपण ज्याला म्हणतो, किंवा असुर आणि म्लेच्छ आपण ज्याला म्हणतो, तर ते म्हणजे नक्की कोण, की जे हिंदू धर्माला मानत नव्हते, तर ते म्हणजे दानव, असुर किंवा म्लेच्छ. तर ह्या लोकांचं ते संजीवनी विद्याला करून, म्हणजे ते जे मरत असत हिंदूंबरोबरच्या लढाईमध्ये, त्यांना ते जिवंत करत असत. त्यामुळे विष्णूंचं पण त्यांचं शत्रुत्व निर्माण झालं आणि शुक्राच्या आईला विष्णूने मारलो. म्हणून शुक्राचं आणि विष्णूंचं पटतच नव्हतं बिलकुल. म्हणजे गुरु आणि शुक्र यांचं पहिल्यापासूनचं वैर होतंच. आता हे वैर जास्त उफळून आलं, कारण त्यांनी दैत्य दानव यांना जिवंत करत होते. या वैरामध्ये त्यांचा म्हणजे अंत करण्याकरता विष्णूंनी बऱ्याच प्रयत्न केले. मग त्यांनी परत शंकराची आराधना केली आणि त्यांनी शंकराची आराधना करून सांगितलं की एक तप झाल्यावरती म्हणे की तू असं कर, म्हणे तुला विष्णूपासून धोका आहे ना, तर तू दक्षिण पश्चिम दिशेला जा. दक्षिण पश्चिम दिशा म्हणजे आत्ताचं अरबस्थान. या अरबस्थानात तू जा, तिथे वास्तव्य कर. आणि मग तिथे शुक्राचार्य जाऊन तिथे त्यांनी वास्तव केलं. आपण जे म्हणतो मक्का मदिनामध्ये जी काही जी शिवलिंग आहे, तर ते तिथे शुक्राचार्य गेले, तिथे त्यांनी स्थापना केली आणि त्यांना मदत सगळी केली राहू आणि शनीने. आज शनीने मदत कशी केली, तर अरबस्थानामध्ये तुमचं गुरुचं प्रबळ, तुम्हाला तिथे खायला प्यायला काही नाही. गुरु म्हणजे तुमचं खाणं पिणं आलं, अन्न धान्य सगळ्या गोष्टी आल्या, त्या तिथे नाही आहेत. पण शनीने त्यांना मदत केली, तर शनीने मदत केली ती तेल आणि खनिज रूपात. आज त्याच्यामुळे ते एवढे श्रीमंत आहेत की ते प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला पैशाने तोलू शकतात, ते मागवू शकतात प्रत्येक गोष्ट. आणि इथून शुक्राचा प्रवास सुरू होतो. आता हा शुक्राचा प्रवास जसा जसा पुढे येत गेला,
तसं तसं त्या आता नाशिकमध्ये ज्या आपल्या इथे नाशिकच्या जवळ कोपरगाव म्हणून गाव आहे, तर तिथे बेट कोपरगाव म्हणून एक छोटं गाव आहे. तिथे शुक्राचार्यांचं जगातलं एकमेव मंदिर आहे. या मंदिरात तिथे शुक्राचार्यांची मूर्ती आहे. तसंच तिथे कच म्हणजे बृहस्पतीचा गुरुचा मुलगा कच हा चोरून लपून ती संजीवनी विद्या शिकायला तिथे आला होता. त्या कचाचं पण मंदिर तिथे आहे. याने ती संजीवनी विद्या शिकताना शुक्राची मुलगी देवयानी या लांब झालं. शुक्राची मुलगी देवयानी या शुक्राची मुलगी देवयानी हॅलो या शुक्राची मुलगी देवयानी देवयानी ही प्रेमात पडली. पण ब्रह्मपुत्र जे आहेत अंगिरस ऋषी आणि भृगु ऋषी हे दोघंही ब्रह्मपुत्र असल्यामुळे कचाचं म्हणणं पडलं की आपण चुलत भाऊ बहीण येतो, त्यामुळे हा विवाह होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे त्यांना स्पष्ट देवयानीला स्पष्ट नकार दिला. आणि या देवयानीचं येतोय आवाज भाजी करून शुक्राचार्यांना वाढली आणि त्याचं जेवण करून ते कचाचं अन्न पोटात गेलं. आता याच्यातून जिवंत करण्याकरता कचांना देवयानीने फार हे केलं की नाही कचाला जिवंत करा, माझं त्याच्यावरती प्रेम आहे म्हणून. तर त्या प्रेम व्यक्त करण्याकरता म्हणून त्यांनी तुमच्या शुक्राचार्यांनी ती संजीवनी विद्या देवयानीला सांगितली. ती देवयानीने ऐकली आणि देवयानीच्या मार्फत ती कचाने त्यांच्या पोटात ऐकली, म्हणून ती षटकर्णी झाली. बेत्रिक 6 कानाने ती संजीवनी विद्या ऐकली गेली आणि तिथून ती संजीवनी विद्या लुप्त पावली. ही कथा इथून पुढे तुमचं बाकीच्यांना सगळी माहितीच आहे. नंतर कच निघून गेला आणि देवयानीने ययातीशी लग्न केलं. ययातीचेच वंशज पुढे कौरव आणि गुरुचे वंशज जे आहेत ते पुढे यादव कुलीन म्हणजे कृष्णाचे वंशज जे आहेत ते तुमचे गुरुचे वंशज, हे पुढे वंशावळ अशी वाढत आलेली. मी माझ्या लेखात बऱ्याच ठिकाणी ते नमूद केलेले. आणि इथून शुक्राची महती सुरू होते. तर विवाहात आपण शुक्र का पाहतो, तर शुक्र म्हणजे प्रेमभाव. तुम्ही कुठल्याही देवदेवतांच्या कुठल्याही जुन्या पुरातन मूर्तीमध्ये मंदिरात जा तर तुम्हाला कुठेही सिंगल मूर्तीने सापडणार. रामाची युद्ध करताना मूर्ती कधीच सापडणार नाही. कृष्णाची युद्ध करताना किंवा गीता सांगतानाची मूर्ती कधीच सापडणार नाही. तर तुम्हाला कोण सापडेल? राम सीता सापडेल किंवा राम पंचायतन सापडेल. तुम्हाला कृष्ण राधाचं मूर्ती सापडेल. कृष्ण रुक्मिणी पण नाही सापडणार, पण कृष्ण राधा सापडेल. हे सगळे प्रेमाचे प्रतीक आहेत. आपल्याला जीवनात म्हणजे मूर्तीची जी स्थापना झाली, ही मूर्तीची स्थापना होण्याकरता सुद्धा जेव्हा मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याला 3 गोष्टींकरता तो फार अडकला की आपल्यावरती कोणतरी प्रेम करणारं किंवा आपण ज्याला जीवापासून प्रेम करू अशी व्यक्ती कोणतरी आपल्या जीवनात हवी. म्हणून या शोधनार्थ तो सगळ्या गोष्टीत त्याचा शोध हा निरंतर राहतो जन्माला आल्यापासून. तर ती पूर्ण कधीच होत नाही, कारण बायको तुमची कधी जरी झाली, मुलं बायको पोरं हे विशिष्ट लिमिटपर्यंत तुमच्याबरोबर आहेत. त्यांना मरण आलं ते जाणार, प्रत्येकजणाचे कार्य संपलं ते संपून जाणार. आता याच्यानंतर स्थायी टिकणारं असं कोणतरी पाहिजे, म्हणून मग देवतांची मूर्तीची स्थापना केली. मग त्या देवतांची मूर्त्या ज्या तयार केल्या त्यासुद्धा करुण रसाच्या किंवा प्रेमळ भावांच्या मूर्त्या तयार केल्या. तुम्ही जुन्या कुठल्याही मूर्त्या पहा, त्या सगळ्या प्रेमरूपी आहेत आणि शुक्र आपल्याला प्रेमच सांगतो. या प्रेमरूपी या शुक्राच्या या प्रेमरूपीलाच आपण मूळ आपलं आहे आणि या प्रेमाच्या शोधातच आपलं आयुष्य आपण पाहतो. म्हणून विवाह करताना सगळ्यात महत्त्वाचे घटक आहेत शुक्र आणि गुरु आपण महत्त्वाचे पाहतो. गुरु बळ असेल तर म्हणजे मग तुमचा विवाह लवकर ठरतो. जोडण्याची क्रिया मी सगळ्यात पहिले जे म्हटलं की जोडण्याची घर कुटुंब एखादी व्यक्ती एखादं हे जोडण्याची क्रिया म्हणजे गुरु आहे.
त्याला मल्टिप्लाय करण्याची क्रिया म्हणजे गुणात्मकरित्या वाढवायची क्रिया म्हणजे राहू आहे. आज तुम्ही फेसबुक किंवा व्हॉट्सअप बघा की आज 10 फॉलोअर्स आहेत, उद्या 1000 होतात, 500 होतात, हे मल्टिप्लाय होत जातात. हा राहू आहे. मल्टिप्लाय करण्याचं काम राहू करतो. राहूमध्ये पण तेवढीच ताकद आहे जेवढी गुरुत ताकद आहे. आता या विवाहामध्ये साधारण आपण जर नीट विचार केला तर पुरुष ग्रह किती आणि स्त्री ग्रह किती. मग पुरुष ग्रहामध्ये सगळ्यात प्रबळ जो घेतला जातो तो म्हणजे रवी, हा आपल्या आत्म्याचा कारक आहे. त्याच्यानंतर येतो मंगळ. मंगळच का बरं, तर मंगळ म्हणजे आपला देह, आपल्यामधली ऊर्जा. सूर्य जेव्हा फिरत एप्रिलमध्ये मेष राशीत येतो तेव्हा उन्हाळा सुरू होतो आपल्याकडे, आणि त्याला म्हणजे तो आपल्या वर्षाची सुरुवात पण तिथनं होते. आपण पूर्वेकडे जेव्हा कोणता ग्रह येतो तो पाहिला जातो आणि तशावरनं आपलं लग्न ठरतं. तर आता म्हणजे या आत्म्याला सुद्धा एका देहाची गरज आहे. हा देह म्हणजे मंगळ. नंतर तिथून पुढे दुसरा ग्रह येतो. मंगळ हा पुरुष ग्रह आहे. त्याच्यानंतर येतो केतू. रवी, मंगळ, केतू. केतू हा म्हणजे आपले जे जुने सतयुगातले जुने जे ऋषीमुनी आहेत, सिद्धमुनी आहेत, हे सगळे केतू. त्यांना केतू म्हटलं जातं. किंवा ऋषीमुनींना आपण उपाय देताना सुद्धा मुनींना किंवा ऋषींना किंवा साधूला तुम्ही अमुक अमुक वस्तू द्या म्हणजे केतूला तुम्हाला खुश करता येतं, हा केतू म्हटला जातो. तर चौथा ग्रह आहे केतू आणि 5वा ग्रह आहे गुरु. तुम्ही गावोगावी कुठेही फिरा, जेवढे कुठले गुरु भेटतात बहुतांशी पुरुष ग्रहच तुम्हाला, म्हणजे 5 ग्रह पुरुष ग्रह आहेत. आणि स्त्रियांमध्ये स्त्री ग्रह जे आहेत चंद्र, शुक्र, शनी आणि राहू. आता राहू तुम्ही विचार कराल की राहू कसा काय तो ग्रह. राहूकडे आकर्षित करण्याचं फार मोठं तंत्रज्ञ. कुठलीही स्त्री फार लवकर आकर्षित करू शकते पुरुषाला. कोणताही पुरुष कुठल्या स्त्रीला आकर्षित करू शकत नाही. स्त्रियांकडे आकर्षण करण्याची प्रचंड ताकद असते. म्हणून पूर्वीच्या काळी डोक्यावरनं पदर होता, तो अखंड पदर ठेवला जायचा की तो ही स्त्री कोणाला आकर्षित करू नये, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. आता ह्या 4 ग्रहांचं मी जे आत्ता सांगितले 4 पुरुष ग्रह, रवी, मंगळ, गुरु, केतू, आणि स्त्री ग्रह शनी, चंद्र, शुक्र आणि राहू, हे स्त्री ग्रह आहेत. या स्त्री ग्रहांचं जर समजा एखाद्या पुरुषाच्या कुंडलीत हे स्त्री ग्रह मजबूत आहेत, बायको 100% चांगली मिळणार. तुमचा बायको तुम्हाला चंद्र म्हणजे भावनिक असणार, शनी म्हणजे कर्मप्रधान असणार, शुक्र म्हणजे दिसायला सुंदर असणार आणि राहू म्हणजे आकर्षक असणार. या 4ही गोष्टी तुम्हाला मिळतात. हेच पुरुषाच्या बाबतीत तुमचं रवी म्हणजे तो चांगला नोकरी करणारा असणार, मंगळ म्हणजे त्याच्यामध्ये ऊर्जावान असणार, तुमचं ऊर्जा चांगली वाहून नेणार असणार, सगळ्या गोष्टी धडाडीने कार्य करणारा असणार, गुरु म्हणजे त्याचं कुटुंब खूप चांगलं असणार, आणि केतू म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, केतू म्हणजे माणसाच्या सेक्स्युअल कॅपॅसिटीचा भाग हा केतू आहे, तर स्त्रीचे सेक्स्युअल कॅपॅसिटीचा भाग हा राहू आहे. तर तुमची या गोष्टीवरनं तुमचे वैवाहिक जीवनातील स्थिती म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये तो एक फार महत्त्वाचा भाग आहे. आणि या विवाह करताना याच्यासाठीच तो विवाह असतो या दृष्टीने आपण तो पाहतो, पण त्याच्याकडे ते पाहणे पण चुकीचं आहे. विवाहाकडे मुळात पाहायचं जे कारण आहे, पूर्वीच्या काळी एक आपल्याला संख्यावृद्धी किंवा एक समाजाची निर्मिती या दृष्टीने आपण विवाहाकडे पाहिलं, त्या दृष्टीने विवाह संस्था तयार झाली. पण विवाह संस्था आपल्याकडे धार्मिक रूप द्यायचं कारण की त्याच्यामध्ये राहू आणि केतू म्हणजे शंकराचं अर्धनारी नटेश्वर रूप
त्याच्यामध्ये अर्धी पुरुष आणि अर्धा स्त्रीचा भाग येतो. या राहूच्या मिलनापासून, या राहू केतूच्या मिलनातून भगवंताची निर्मिती होते, म्हणजे आपला विवाह होतो. संतती म्हणजे आपण भगवंताची निर्मिती करतो. या दृष्टीने जेव्हा तुम्ही विवाहाकडे पाहाल तेव्हा विवाह तुमच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आपण करतो आहे हे लक्षात येईल. आज तुम्ही अंबानीचा विवाह बघा. अंबानीमध्ये त्यांनी विवाह करताना किती काटेकोरपणे गोष्टी वाचल्या. सहज पॉईंट आठवला म्हणून सांगतो, त्याच्यावरनं केतूची महती आठवते. आपल्याकडे रुखवत करायची परंपरा आहे. आपण रुखवत हँडमेड करतो. केतू म्हणजे हँडमेड गोष्टी. रुखवताचे जे साहित्य केले जातात तर त्या केतू आपण त्या सगळ्या पूर्वीच्या काळी सगळ्या हँडमेड असायच्या. आत्ता जे अंबानीचं लग्न झालं त्या अंबानीच्या लग्नामध्ये त्या मुलीचा जो ड्रेस होता, तो मुलीचा जो ड्रेस होता तो खास विणून, सोन्याचा विणून त्यांनी घेतलेला होता. आणि त्यांनी तो विणून घेतला आणि तो राजेशाही विवाह दर्शनासाठी हे सगळं, म्हणजे भारताचा राजा कसा असावा आणि राज्यातलं राजघराण्याचं विवाह कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे अंबानीचं लग्न. इतकं जबरदस्त त्यांनी लग्न ते केले. केतू त्याच्यामध्ये फार मोठा प्रांत पडतो. आत्ता मला मग त्यांनी एक शंका विचारली. आत्ता जस्ट मग यांनी मला विचारतानाच आयोजकांनी विचारलं की आत्ता त्यांच्याकडे कोणतरी क्लायंट आले होते. त्यांनी सांगितलं की हर्षल नेपच्यून युती सप्तमात आहे आणि लग्न होत नाही त्या व्यक्तीचं, किंवा लग्न ठरत नाही. तर हर्षल नेपच्यून युतीच त्या गोष्टीला जबाबदार आहे का? तर माझं मत आहे की हर्षल नेपच्यून युती, हर्षल आपल्यावरती फार काही परिणाम करू शकत नाही. हर्षलची गती तो 5 वर्षातून 2 वर्षातून 1 अंश पुढे जाऊ. हे हर्षल, नेपच्यून, प्लुटो 1-1, 1.5 अंश, त्यांना 7-7, 8-8 वर्ष लागतात पुढे जायला. तर ते आपल्यावरती किती इफेक्ट टाकणार आहेत तेवढं. असं एक त्याच्याकरता एक उदाहरण म्हणून मी सांगतो. आणि हर्षल नेपच्यूनचं ती नाही आहे ते पण सांगतो. संपूर्ण कुंडलीचं विश्लेषण मी नंतर करून देईल त्यांना. पण हर्षल, नेपच्यून, प्लुटो का नाही आहेत तर सूर्याभोवती प्रदक्षिणा मारणारा जे ग्रह असतात आपले, आपण त्यांना ग्रह मानतो. सूर्याभोवती एक तुम्हाला मी प्राथमिक शाळेत घेऊन जातो. एक तुम्ही अशी संकल्पना करा की तुम्ही प्राथमिक शाळेत आले आहात आणि तिथून तुम्हाला सूर्य जो आहे तो आपला मॉनिटर आहे आणि सगळे विद्यार्थी लाईनीत बसलेत. तुम्ही त्याच्यामध्ये जे विद्यार्थी आहात त्याच्यामध्ये ते ग्रह आहेत सगळे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे बुट्टापासून आपण लांब लांब घेतो तसंच जो सूर्याला प्रदक्षिणा मारणारा ग्रह आहे, जो सूर्याला लवकर प्रदक्षिणा मारतो तो ग्रह पुढे आणि मग हळूहळू त्याच्या पाठीमागे पुढे. सर्वात पहिला ग्रह येतो बुध. बुधाला 84 दिवस लागतात. त्याच्यानंतर शुक्राला 225 दिवस सूर्याला प्रदक्षिणा मारायला लागतात. त्याच्यानंतर येतो पृथ्वीला 365 दिवस लागतात. त्याच्यानंतर येते मंगळाला 625 दिवस लागतात. त्याच्यानंतर येतो गुरुला 12 वर्ष लागतात. आणि त्याच्यानंतर येतो शनीला 30 वर्ष लागतात. तुमच्या हर्षलला लागतात 84 वर्ष, नेपच्यूनला लागतात 225 वर्ष आणि प्लुटोला काहीतरी 272 वर्ष लागतात सूर्याभोवती प्रदक्षिणा मारायला. आता जर हर्षल, नेपच्यून, प्लुटो यांना जर एवढे वर्ष लागतात, माणसाचं आयुष्य सरासरी आयुष्य आत्ता 72 वर्ष आहे, तर हर्षल आपल्याला किती फरक देणार आहे? जर समजा तसं नसतं तर ते आपल्या विश्वोत्तरी दशेमध्ये त्यांचा उल्लेख घेतला असता. ते पण नाही आहे, कुठेच नाही घेतलेला उल्लेख. आपण कधी हर्षलची दशा आली किंवा प्लुटोची दशा आली असं म्हणतो का? तर त्यामुळे तो येणंच शक्य नाही. आता जर हे आपल्याकडे असेल, बरं तुम्ही नीट बघा, अवलोकन केलं तर दृष्टी कोणाला दिलेली आहे जास्ती? एक्स्ट्रा दृष्टी. बुधाला 7वी दृष्टी, शुक्राला 7वी दृष्टी. तुमच्या पृथ्वीला दृष्टी नाही. तुमच्या त्याच्या पाठीमागे मंगळाला 4-8 दृष्टी आहे एक्स्ट्रा. गुरुला 5-7-9 दृष्टी आहे आणि शनीला 3-7-10. म्हणजे पृथ्वीच्या मागचे जे ग्रह आहेत त्यांनाच जास्त दृष्ट्या दिल्यात.
आणि तेच तुमच्याकडे असे वरून पाहत आहे. म्हणजे समजा पृथ्वी म्हणजे आपण जर कुठल्या ग्रहाची खोडी काढली तर आपल्याला सगळ्यात पहिले शिक्षा द्यायला कोण येणार आहे? तुमचा मंगळ काही शिक्षा देणार नाही, तुमचा गुरु काही शिक्षा देणार नाही. शिक्षा कोण देईल? शनी देईल. आणि त्याच्यामध्ये हार्डल्स कोण टाकणार किंवा अडथळे कोण करणार निर्माण? तर गुरु करणार. म्हणजे गुरु म्हणजे आपलं दैविक बुद्धी. ज्योतिष्य फार अवघड करून सांगण्यात काही अर्थ नाही. ते सोप्या मार्गाने पण सांगता येऊ शकतं. बरेच सोपे मार्ग, बरेच सोपे त्याच्यामध्ये गणित आहेत. जसा जसा अभ्यास प्रत्येकाची ग्रहांकडे पाहायचा दृष्टी ही प्रत्येक ज्योतिषाची वेगळी असते. प्रत्येक ज्योतिष्य त्याच्याकडे वेगळ्या अँगलने पाहतो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं चालेल. अजून सगळे संयोजक हे करताय आग्रह, तर याच्या पुढचं मी नंतर हे करेल. पुढच्या अशा एखाद्या याच्यामध्ये मी नक्की मांडले एवढं बोलून मी थांबवतो. धन्यवाद मनीष गोसावी सर. एका वेगळ्या नवीन विषयाला त्यांनी हात घातला. मला वाटतं बऱ्याच लोकांना एक नवीन पौराणिक कथा पण ऐकायला मिळाली चांगल्यापैकी. नमस्कार. आपल्या या आजच्या या ज्योतिष अभ्यास मंडळाच्या उत्सवामध्ये मेळाव्यात पहिलं सत्र जे झालं त्याच्यामध्ये आपण नाव, नक्षत्र, अंक याच्याविषयी विवाहाचा काय संबंध हे पाहिलं. त्याच्यामध्ये परत आपण त्याच्यामध्ये दुसऱ्या व्याख्यानात विवाह पण झाला, घटस्फोट झाला, तो कसा झाला ते आपण पाहिलं. आणि हस्तरेषामधून विवाहासंबंधित काही गोष्टीचं आपण ज्ञान घेतलं. त्याच्यानंतर झालेल्या दुसऱ्या सत्रामध्ये झालेला विवाह टिकवायचा कसा त्याच्याविषयी तंत्रमंत्र वगैरे श्री नरेंद्र धाराणे गुरुजींनी आपल्याला छान सांगितलं आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय होता कृष्णमूर्ती पद्धतमध्ये विवाह कसा पाहायचा. एकंदरीत आपल्याला कृष्णमूर्तीमध्ये कसं पाहायचं, आपण पारंपरिक शास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये राशीपर्यंत पाहतो, परंतु कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये आपण नक्षत्रापर्यंत कसं पोहोचायचं हे श्री अजय जोशींनी फार सुंदर सांगितलेलं आहे. उदाहरण देऊन जायचं सांगितलं सोप्या पद्धतीत. दशमातला कर्केतला गुरु, उच्चीचा गुरु आपण पारंपरिकमध्ये पाहिला असता राशीपर्यंत, की तो दशमाचं फळ चांगलं दिलेलं असतं. त्यांनी पंचम दृष्टी द्वितीय स्थानावरती, षष्ठ स्थानावरती नवम दृष्टी यांची फळं पण छान मिळाली असती. परंतु कृष्णमूर्तीमध्ये पद्धतीमध्ये नक्षत्रापर्यंत जायला सांगितलं. म्हणजे प्रथम हे आपल्याला पाहावं लागलं असतं की कर्केतला गुरु पुनर्वसू नक्षत्राचा आहे का, पुष्यमध्ये आहे का, आश्लेषामध्ये आहे, हे आपण त्यांनी पाहायला सांगितलं असतं कृष्णमूर्ती. आणि त्याप्रमाणे फलादेश त्यांनी आपल्याला कसा पाहायचा हे छान सांगितलं. शिवाय आत्ता वैवाहिकदृष्ट्या शुक्र तो कसा महत्त्वाचा आहे हे आपल्याला श्री गोसावी गुरुजींनी छान सांगितले. एकंदरीत या तिघांचं ज्योतिष अभ्यास मंडळातर्फे आपण आभारी आहोत. आणि एकंदरीत हे दुसरं सत्र छान झालेलं आहे, आपण असं मानूया. मी गोविंद शास्त्री सरांना विनंती करतो की त्यांनी धारणे गुरुजी, जोशी गुरुजी आणि गोसावी गुरुजी या तिघांचाही सत्कार करावा.